जय अवधूत मित्रांनो, आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळच दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजेच नवीन व्हिडिओ अपलोड केल्यास त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल। आता आपल्याला 10 लाख सबस्क्रायबर बनवायचे आहे, तरी सर्वांनी व्हिडिओला आणि व्हिडिओ लिंकला शेअर करत चला। जय अवधूत। विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध यांच्या स्मृतीला माझे त्रिवार अभिवादन। तसेच सत्पुरुष परमपूज्य कृष्णाजी महाराज त्यांच्या विचाराला आणि त्यांच्या कार्याला माझा पंचप्रणाम। तसेच सत्पुरुष परमपूज्य कृष्णाजी महाराजांचे एकनिष्ठ असलेले परमपूज्य पुनाजी महाराज चतुर आणि ईश्वर महाराज यांनाही माझा त्रिवार अभिवादन। आणि युग पुरुष विश्वभूषण विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला, त्यांच्या कार्याला, त्यांच्या स्मृतीला माझा त्रिवार अभिवादन। आणि ज्या माणसाने या भारतातील बहुजनाच्या हृदयामध्ये एक आदराचे स्थान निर्माण केले होते आणि त्या बहुजनांनी ज्या माणसाचे वय पूर्ण 60 वर्षे झाले होते तर या त्यांच्या चाहत्यांनी त्याला आमंत्रित करून मुंबई इथे कोळीवाडा या सभागृहामध्ये त्या माणसाचा आदर सत्कार केला आणि महात्मा पदवी त्यांना बहाल केली। तो दिवस म्हणजे 11 मे 1888 ला। या रोजी त्या माणसाला महात्मा पदवी देऊन बहाल केली असे क्रांतिकारक महात्मा ज्योतिरावजी फुले यांनाही माझा त्रिवार अभिवादन। तसेच आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित मंचावर कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय वेल्लार चतुर साहेब, तसेच मंचावर उपस्थित ग्रामपंचायत सदस्य काशीनाथजी मेश्राम साहेब, त्याचप्रमाणे माननीय जानरावजी उके माजी सैनिक, तसेच माननीय बबनरावजी रामटेके साहेब, तसेच माननीय पंजाबरावजी राऊत आणि रामटेके मॅडम, तसेच चतुर मॅडम, त्याप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित बंधू आणि भगिनी, आज आपण या सर्वांना माझा सप्रेम जय भीम, जय अवधूत, जय मूलनिवासी, जय संविधान। आपण मागच्या वर्षीला कार्यक्रम घेतला होता आणि या वर्षी आपण कार्यक्रम घेतच आहोत, याच्या पुढे होतच राहील। आजचा दिवस म्हणजे एक निर्गुण अवस्थेत जन्माला आल्या। निर्गुण अवस्था म्हणजे ज्या समाजाला काहीच गुण नव्हते अशा समाजामध्ये असा एक महापुरुष जन्माला आला। तो व्यक्ती शाळेच्या वर्गाच्या व्हरांड्यात बसून शिक्षण घेऊन तो एक या भारताचे एक संविधान निर्माते झाले आणि
या देशाचा एक राजा ठरला असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. तसेच आपण जर विचार केला बाबा लड्डू ज्या ज्या महापुरुषांनी जे अहोत पदाला प्राप्त झालेले आहेत, जे जे महापुरुष बुद्धत्वाला प्राप्त झालेले आहेत, जे महापुरुष ते बुद्धत्वाला प्राप्त झाल्यानंतर जीवनाची 8वी अवस्था ज्या ठिकाणी मनुष्य जातो तर त्याला एक सिधाईवाजा प्राप्त होतो, त्याला आपण बोधिसत्व म्हणतो. की ज्या माणसाच्या मुखातून निघालेला शब्द तो काही कालांतराने तो खरा ठरतो. हात दुखला. आणि अशाप्रमाणे बुद्धाने सुद्धा आपल्याला शब्द दिला होता. त्याचे महापरिनिर्वाण करत असताना त्याच्या पटशिष्याला सांगितले होते की 2500 वर्षांनी बोधिसत्व जन्माला येतील. ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि तोच प्रश्न या सावंग्याच्या कृष्णाजी महाराजांनी सांगितलेला आपल्याला की आधे पुरुषाला हरच करतो अवतार आधी मुनी आणि निर्गुण ठाई जन्म घेईल बालक होऊन. या समाजाला काहीच गुण नव्हते, त्या समाजामध्ये असा एक महापुरुष जन्माला हे कृष्णाजी महाराजांनी त्यावेळेस भाके केलं आहे. भाकलं पूर्वीच हे जरा आणि नाही म्हणता येतील घरा. आता त्या कृष्णाजी महाराजांच्या वाणीला आता 350 व 400 वर्ष झाले. तो शब्द या आधुनिक काळ खरा ठरला आहे की येतील बाग घेतील ताट तिने ठरला आणि गर्दी फौजा उठतील जेव्हाच्या राज्यसभेला. मग राज्यसभा, विधानसभा आणि केंद्र सभा हे सावंग्याच्या कृष्णाजी महाराजांना ते भविष्यवाणी सांगितलेली आहे. आणि आजचा दिवस म्हणजे 26 नोव्हेंबर 1949 ला बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान निर्माण करून संविधान सभेत दिले. आणि त्यानंतर 26 जानेवारी 1950 ला हे संविधान या भारताला अंमलात आले, लागू झाले. तेव्हापासून आपले संविधानिक आधार हे आपल्याला अधिकार सुरू झाले. असा तो आजचा दिवस 26 जानेवारी 1950. म्हणून आपण हा कार्यक्रम की संविधानाचं महत्व काय आहे हे आपण आजच्या या वेळ प्रसंगी जाणून घेणार आहोत. यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचा किती लोकांनी विरोध केलेला होता. त्यावेळेला किती लोकांनी सोबत षडयंत्र केले होते, तरी बाबासाहेब आंबेडकर या देशाचे राजे आणि या देशाचे संविधान निर्माते झाले. तर मित्रांनो 1945 मध्ये दुसरे महायुद्ध समाप्त झाले होते आणि या भारताच्या स्वातंत्र्याच्या प्रश्नालाही प्राधान्य प्राप्त झाले होते. या विचारविनिमयासाठी ब्रिटिश शासनाने एक त्रिसदस्यीय शिष्टमंडळ या भारतात पाठवले. आणि हे शिष्टमंडळ सत्ता हस्तांतरणाचा निर्विघ्न मार्ग, पद्धती, प्रक्रिया आणि साधने हे सुचविण्याच्या हेतूने ब्रिटिश सरकारने हे शिष्टमंडळ पाठवले होते. आता ते शिष्टमंडळ आपल्या भारतामध्ये आले आणि सुरुवातीला दिल्लीमध्ये महात्मा गांधीच्या निवासस्थानी गेले रात्रीचे 11 वाजता. ज्यावेळेस शिष्टमंडळ त्यांच्या निवासस्थानी गेले तर त्यांचे सेक्रेटरी म्हणाले तर बापूजी झोपले आहे, तुम्ही उद्याला या. हे शिष्टमंडळ रात्रीचे 12 वाजता नेहरूच्या निवासस्थानी गेले
तिचे शेकोटी म्हणाले तर तुम्ही नेहरूजी पंडितजी झोपले आहे, तुम्ही उद्याला या. रात्रीचे 1 वाजता ते शिष्टमंडळ जिनाच्या ठिकाणी गेले. जिनाचे शेकोटी म्हणाले जिनाजी झोपले आहे. रात्रीचे 2 वाजता ते शिष्टमंडळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निवासस्थानी गेले. तर बाबासाहेब आंबेडकर हे अभ्यास करीत होते. ज्यावेळी त्यांनी बेल वाजवली दादा घरी जाऊन आले पायला नाही दिले जाईल आणि त्यांना आतमध्ये घेतलं, या त्यांचा सन्मान केला. या की पाय मग नाही गेले. ते म्हणाले, शिष्टमंडळ म्हणाले आम्ही गांधीच्या निवासस्थानी गेलो, गांधी झोपले आहेत. नेहरूच्या ठिकाणी गेलो, नेहरूजी झोपले आहेत. जिनाच्या ठिकाणी गेलो, जिना झोपले आहेत. परंतु रात्रीचे 2 वाजले आहेत, तुम्ही जागेत आहात. त्यावेळी बाबासाहेब बसले होते. म्हणाले याचं कारण गांधीचा समाज हा जागृत आहे म्हणून गांधीजी झोपले आहे. नेहरूचा समाज जागृत आहे म्हणून गांधीजी नेहरूजी झोपले आहे. जिनाचाही समाज जागृत आहे म्हणून जिनाही झोपले आहे. परंतु माझा जो समाज आहे हा झोपलेला आहे, त्याच्यासाठी मी आहे असे बाबासाहेब आंबेडकरांच्या खडक शिष्टमंडळाला. आणि त्यानंतर या शिष्टमंडळाला कॅबिनेट मिशन असे संबोधण्यात आले होते. त्या कॅबिनेट मिशनने 16 मार्च 1946 रोजी आपली सत्तांतरणाची योजना घोषित केली होती की या भारताचा भावी राज्यकारभार चालवण्याच्या दृष्टीने एक संविधान निर्मितीसाठी एक संविधान सभा स्थापन करण्यात यावी असे त्या योजनेत सूचित करण्यात आलेले होते. त्यानंतर त्यानुसार संविधान सभेच्या स्थापनेसाठी अनेक निवडणुका घेण्यात आल्या होत्या आणि संविधान सभेवर जाण्यासाठी एक कोणत्याही व्यक्तीला निवडणूक लढून विजय होऊनच त्या संविधान सभेत जाण्याचा अधिकार त्यावेळी असा दिलेला होता. तर 1946 रोजी असा होता. त्यानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधानावर जाण्यासाठी संविधान सभेत जाण्यासाठी ते मुंबई विधानमंडळातून ते निर्वाचित होऊ शकले नव्हते. कारण त्यावेळी काँग्रेसच्या लोकांनी कटिबद्ध त्याच्यासोबत षडयंत्र केले होते. कारण त्यावेळेस जात आणि धर्म त्यांच्या समोर होता. त्या सवर्ण ब्राह्मणाच्या समोर जात आणि धर्मच होता आणि बाबासाहेब आंबेडकर हे अस्पृश्य समाजाचे होते. म्हणून तिथून काँग्रेसच्या लोकांनी निवडून येऊ दिलं नाही. मुंबईमधून तिथे षडयंत्र केले. त्यानंतर बंगालचे श्री जोगेंद्रनाथ मंडल हे बंगाली होते. जोगेंद्रनाथ मंडल, जोगेंद्र त्यांचं नाव आहे, मंडल हे त्याचं आडनाव आहे. त्यांनी बाबासाहेबांना विनंती केली होती कि बाबासाहेब त्यांना विनंती केली की बोले बाबासाहेब तुम हमारे पश्चिम बंगाल से खड़े हो जाओ, हम तुम्हें ज्यादा से वोटों से चुनकर लाके देते हैं. त्यावेळी बाबासाहेबांनी त्याची गोष्ट मान्य केली आणि बाबासाहेब आंबेडकर त्यावेळी बंगाल विधानमंडळातून उभे राहिले आणि जास्तीत जास्त मताने निवडून आले होते. त्यावेळी जो तिथं विरोध होता या समाजाचा, तिथले सरदार वल्लभभाई पटेल होते. सरदार वल्लभभाई पटेलने षडयंत्र केले होते. ते म्हणाले कि डॉक्टर आंबेडकर एक पार्लियामेंट में आ ही नहीं सकते क्योंकि पार्लियामेंट के सारे दरवाजे वो खिड़कियां बंद करके रखी है हमने. परंतु
योगायोग कसा तू कोण होता रे बाबा त्या बोधिसत्वाला लढवणारा तुझी ताकद काय आहे असं तरी जोगेंद्र मंडळी विनंती करून बाबासाहेब आंबेडकर जास्तीत जास्त बंगालमधून निवडून आणलं आणि बाबासाहेब आंबेडकर त्या संविधान सभेत विजय मिळवला संविधान सभेमध्ये ते सदस्य झाले संविधान सभेचे आता संविधान सभेचे सदस्य झाले त्यानंतर काही तिथं समित्या होत्या कार्यच होते बाबासाहेब त्याला नाही खपलं नाही त्याने पुन्हा तिथं षडयंत्र केलं या राहायचो काळात त्यांनी अशी युक्ती लढवली बंगाल आणि पाकिस्तान याची फाळणीच करून टाकली आणि बाबासाहेब कुठून निवडून गेले होते महाराष्ट्रातून सॉरी बंगालमधून आता बंगालमधून निवडून गेले संविधान सभेवर आता पाकिस्तान आणि त्याच्यात फाळणी झाली तर बंगाल पाहिजे केला पाकिस्तानमध्ये मग पाकिस्तान जर बंगालमध्ये पाकिस्तान बंगाल रेकॉर्डिंग होऊन राहिलं ना? बाबा सदस्य राहील का रेकॉर्डिंग होऊन राहिलं ना तिथून ते त्याची पूर्ती झाली. लागू करून तुम्हाला नको पुढे काय 10 झालं? मिनिटं 10 मिनिटं तर बंगालची फाळणी निघून गेले त्याची सीट राहिली नाही बाबासाहेब त्याच्यानंतर ते अनेक समित्यांमध्ये कार्यरत होते आणि त्यांनी काय पकडून लावू अनेक समित्यांमध्ये कार्यरत केलेले बाबासाहेब आता जे भाषण देऊन आणि राहिले नंतर ना मग ते दिसले पाहिजे बंगालच्या विभाजनामुळे हे राहू शकले नाही आणि भारताच्या संविधान सभेची प्रथम बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी गुरुवार 1946 रोजी सकाळी 11 वाजता संविधान सभागृह इथे नवी दिल्ली इथे भरली होती आणि त्यानंतर संविधान सभेत प्रस्तावानुसार तिथे अनेक समित्या निर्माण करण्यात आल्या होत्या त्याच्यामध्ये संघ अधिकार समिती संघ संविधान समिती प्रांतीय संविधान समिती मूलभूत अधिकार सल्लागार समिती अल्पसंख्याक आदिवासी क्षेत्र समिती राष्ट्रध्वज समिती आणि मसुदा संविधान मसुदा चिकित्सा समिती अशा प्रकारे अनेक अनेक कमीत कमी 20 ते 22 समित्या असेल जास्त पण कमी त्यांच्या पुन्हा उपसमित्या सुद्धा होत्या आणि प्रत्येक समिती एकमेकावर अवलंबून होती आणि अनेक समित्यामध्ये बाबासाहेब कार्यरत होते आणि या समित्यामध्ये कार्यरत असल्यामुळे बाबासाहेबांची सीट त्यांना खाली केली आणि बाबासाहेब खाली झाले आणि ते खाली झाले योगायोग असा तर सावंग्याचे कृष्णाजी महाराज म्हणतात की अवघ तुमच्या हुकमात आणि हुकमाबीनं पता नाही हालत हुकमाबीनं हालत नाही पता आणि चौथ आहे तुमची सत्ता हे आहे मात्र कृष्णाजी महाराजांची खरी अमृतवाणी आणि त्यानंतर जे संघ अधिकार समिती होती आता याने लोकांना कसं घातलं पहा ह्या महापुरुषाच्या बोधिसत्वाच्या लोकांना हेच लोक षडयंत्र केले हेच लोक नतमस्त कसे होते बाबासाहेबांना जे संघ अधिकार समिती होती ती संघ अधिकार समितीचे सदस्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते पहिले निघाच्या पहिले आणि या संघ संविधान समितीचे अध्यक्ष पंडित जवाहर नेहरू होते तर पंडित जवाहर नेहरू यांनी 4 जुलै 1947 ला एक अधिकार संघ अधिकार समितीला एक अहवाल लिहिला होता त्या अहवालामध्ये पंडित जवाहर नेहरू काय लिहिलं होतं की डॉक्टर आंबेडकरांनी विविध समित्यावर त्यांनी जे कार्य केले ते अत्यंत उपयोगी मोलाचे मानले गेले
असं त्या अहवालामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी लिहिलं होतं. अत्यंत उपयोगी मोलाचे मानले गेले आणि काँग्रेसच्या नेत्यांची निसंकोचपणे खात्री पटली. ज्या काँग्रेस पक्षात त्यांना काढलं होतं त्याची सीट खाली केली होती आणि त्याच काँग्रेस पक्ष याची खात्री पटली होती की काय म्हणतात पुढं की डॉक्टर आंबेडकरांची सेवा घेतल्याशिवाय या भारताचे स्वातंत्र्य दृढीकरण आणि अधिनियमीकरण सशक्त होणारच नाही, सुलभ होणारच नाही. आणि बंगालच्या विभाजनामुळे डॉक्टर आंबेडकर हे संविधान सभेचे सदस्यही राहिले नाही. काय म्हणता काय ज्या काँग्रेस पक्षाने त्यांच्या संविधान सभेतील त्याचा अत्यंत विरोध केलेला होता आणि तोच काँग्रेस पक्ष समोर आला आणि त्यांची उमेदवारी पुरस्कृत करता झाला. आता हे नतमस्तक होणे नव्हे का? दे इकडे दे. आणि आता हा झाला याचा काय? संघ अधिकाराचा अहवाल कोणाला लिहिला त्यानं? हे बघा जा, डॉक्टर संविधान सभेच्या अध्यक्षाला. आता संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ते त्याला पकडून डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते आणि हा अहवाल डॉक्टर म्हणजे संविधान सभेच्या अध्यक्षाला त्यानं सादर केला होता. आता डॉक्टर राजेंद्र प्रसाद हा कोणाला टाईप करतो? हा डॉक्टर राजेंद्र प्रसाद हा एक पत्र लिहितो 30 जून 1947 ला. कोणाला लिहितो? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला. आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यावेळी कोण होते? बीजी खेर. बीजी खेर यांना पत्र लिहितो. तर त्या पत्रामध्ये काय लिहितो तो की डॉक्टर आंबेडकरांची त्वरित निवड व्हावी. त्वरित म्हणजे लवकरच त्वरित निवड व्हावी. की डॉक्टर आंबेडकरांनी संविधान सभेत आणि ज्या विविध समित्यावर त्यांनी जे कार्य केले ते एवढे श्रेष्ठ दर्जाचे आहे की एवढे मौल्यवान आहे की त्यांच्या सेवेपासून डॉक्टर आंबेडकरांच्या सेवेपासून आम्ही वंचित राहू इच्छित नाही. व की त्यांच्या सेवेपासून आम्ही वंचित राहू इच्छित नाही म्हणून 14 जुलै 1947च्या 14 जुलै 1947च्या संविधानाच्या सत्रात सुरू होणाऱ्या संविधान सत्रात त्यांची उपस्थित राहावी असे कोण म्हणतो पत्रामध्ये? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. कोणाला म्हणतो? मुख्यमंत्र्याला. मुख्यमंत्र्यानं काय केलं? त्याची खुर्ची खाली इथलं त्यांना टाईप केलं होतं. त्यावेळी त्या मुख्यमंत्र्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांना तडजोड करून जास्तीत जास्त मताने त्यांना निवडून पाठवलं संविधान सभेत. पुन्हा बाबासाहेब संविधान सभेत गेले. आता संविधान सभेत गेले आणि 15 ऑगस्ट 1947 ला या स्वातंत्र्य दिनी घे बरं माय हात दुखत आहे. प्रधानमंत्री हातात दुखते. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आपल्या वाटून नाही राहिलं. मंत्रिमंडळामध्ये भारी आहे. सहभागी होण्यासाठी त्यांना निमंत्रण दिले बाबासाहेबांना आणि ते निमंत्रण बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकारले आणि ते 15 ऑगस्ट 1947 ला ते आपल्या संविधान सभेत गेले आणि कार्यरत झाले आणि ते भारताचे प्रथम विधिमंत्री झाले आणि प्रथम विधिमंत्री झाले, कार्यरत झाले आणि त्यानंतर हे जे समित्या होत्या आणि 14 ऑगस्ट 1947 ला एक संविधान मसुदा चिकित्सा समिती नारायण सिन्हा यांच्या नेतृत्वामध्ये एक निर्माण केली होती. ही समिती किती लोकांची होती? 7 लोकांची. त्याच्यामध्ये 7 लोक होते. हे संविधान या देशाचं संविधान किती लोक लिहिणार होते? 7.
हे काही हलकं भारी काही हे काम म्हणजे मोठं ते असं तसं थोडं होतं की या देशाला पिढी चालणार हे संविधान, हे म्हणजे संविधान. किती लोक लिहिणार होते? 7 लोक. त्यांची अशा प्रकारे नावे होती. अल्लाजी कृष्णास्वामी एक, लागतील अल्लाजी कृष्णास्वामी अय्यर, व पकड दुसरे हम बोल पकड एन गोपालस्वामी अय्यंगार, तिसरे के एम मुंशी, और थोड़ा पकड़ चौथे सय्यद मोहम्मद सादुल्लाह, पाचवे बिउल मित्तर पकड़ ना आणि सहावे नहीं कर डीपी खेतान आणि सातवे पकड़ डॉक्टर बाबासाहेब पकड़ नहीं आंबेडकर. करत. या समितीचे बाबासाहेब आंबेडकर हे अध्यक्ष होते. वही पकड़ वो गोष्ट काय झाली? और हा खेळ का कसा झाला? खरंच ना, सावंगाच्या कृष्णाजी महाराज एवढी दिव्यदृष्टी फार महान आहे, पण त्याच्यावर आपण कधीही विचार करत नाही, काहीच विचार करत नाही. 7 लोक. पहिला जो समितीचा सदस्य होता त्याने तर डायरेक्ट राजीनामा देऊन टाकला होता. त्याला वाटलं आपण जर या समितीत काय असलो, कोणते प्रस्ताव मांडायचे, काय सांगायचं, तो घाबरला असेल आणि त्याने डायरेक्ट राजीनामा देऊन टाकला. त्याने डायरेक्ट राजीनामा देऊन टाकला. इथं सरळ राजीनामा देऊन टाकला. ही जागा रिकामच राहिली होती. त्याच्यानंतर दुसरा जो समितीचा सदस्य होता बाबा तो अचानक पंचायत मृत्यू झाला. मग मा बाबाला तरी आधी जाय ही जागा रिकामीच राहिली. तिसरा जो सदस्य होता तो राजकारणामध्ये गुंतलेला होता. घेणं देणं आवाज राजकारण खेळण्याची खूप त्याला उत्सुकता होती. त्याने इकडे लक्ष दिलं नव्हतं. आणि चौथा जो समितीचा सदस्य होता, काय त्याची बुद्धिमत्ता पळकली, तो अमेरिकेला गेला, शेवटपर्यंत वापस आला नाही. बाबा 4 गेले. 2 जे सदस्य होते, 5वा आणि 6वा जो सदस्य होता ते दिल्लीपासून खूप दूर होते. त्यांनी बाबा, या संविधान मसुदा समितीकडे बिलकुल लक्ष दिलं नाही. नाही उदाहरणार्थ त्यांना वाटलं आपण जरी लक्ष दिलं, आपण पहिलेच बिमार व्यक्ती, बाबा टेन्शनमुळे आपण 2 वर्ष जागा 6 महिने खतम होऊन जाऊ, असा काही चर्चा होती. त्यांनी इकडे लक्ष दिलं नाही. मग आता कशी होय? 7 लोकांची समिती. 7तातून 6 गेली. किती राहिले? एक राहिला ना, एक राहिला. आता मला सांगा, 7 लोकांची समिती, कमीत कमी 7 ला समज एक किंवा 2 ठीक आहे, जेव्हा एक किंवा 2 ठीक आहे, पण 7तातून 6 गायब. मोठा कर. म्हणून सावंगाच्या कृष्णाजी महाराजांनी ती भविष्यवाणी सांगितलेली आहे. सावंगाच्या कृष्णाजी महाराज वजाबाकी पहिलेच करून ठेवलेली आहे. वजाबाकी झाली बेरीज, अक्षय उभा दिवस, अक्षरी उभा दिवस आणि मोहरे होणार सांगे धूत. दृष्टीचे हे कृष्णाजी माझी दिव्य दृष्टी होती. त्यावेळेस कृष्णाजी भावानं भाकीत करून ठेवलोय हा सर्व. एक कृष्णाजी महाराज म्हणतात की भवनी सभा ऐकणारी. आता तुम्ही सभा कोणती समजता ते तर मला माहित नाही, पण माझ्या हिशोबानं कृष्णाजी महाराज सांगणारी सभा हीच आहे मेन सभा. या भारताचं मूळ फाउंडेशनाची सभा आहे, संविधान समिती होती. इतर भाऊनी सभा ऐकणारी एक नाही दिसणार आणि त्याची अंकेत हे आत्मे निघतील बाहेर. म्हणून 7तातून 6 गायब झाले. त्याचे आत्मे म्हणजे अलग अलग दिशेने त्यांचे ते तिकडे चालले गेले आणि शेवटी एकत्र राहिला. तिरगुण ती घाता दिवस उडवून 7ताचा राहू दिवस शिक्का चालन आजी भैसाचा. हा शिक्का की शिक्का मोरे आलो तो रूप, याची कमाल हो चढण योगावर. हे कृष्णा महाराजाची कमाल ही योगावर त्याचा कार आहे की सत्यवाणीचा विजय होईल नामाची गर्जना. ज्याच्या हृदय नाम तो तोडून तोडायची याचना. हे कृष्णाजी माहिती होते महाराज. 7तातून 6 गेलं. इतर भोवनी हीच सभा मी मानतो माझ्या माहितीप्रमाणे सांगितलेली. आणि त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व संविधानाचा मसुदा
तयार करण्याची जबाबदारी सर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरच आली आणि त्यांनी ही ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर हे समितीमधून निघून गेले होते आणि समितीमधून काढलं होतं, त्याही वेळी या लोकांनी एक विदेशातला चांगले विचारवंत अभ्यासू साहेब विज्ञान जे काही त्यांचा अभ्यास होता ते विदेशातला BN राव आणि मिस्टर जेनिंगला या ठिकाणी बोलावलेलं होतं संविधान लिहिण्यासाठी. ज्यावेळेस BN राव मिस्टर जेनिंग या ठिकाणी आले, भारतात आले आणि या मंत्रिमंडळासोबत हितगुज करू लागले, त्यांचा पूर्ण विश्वास होता का हे लिहू शकतात भारताचं संविधान. ते आले आणि म्हणाले मंत्रिमंडळात कि ये देश में अनेक धर्म है, अनेक पंथ है, अनेक संप्रदाय है, अनेक जाति है, अनेक भाषाएं है, इस सबको न्याय देना, लोकशाही देना, ये तुम्हारी और हमारी बस की बात नहीं है. ये संविधान, ये देश का संविधान लिखना ये तुम्हारी और हमारी बस की बात नहीं है. ये संविधान सिर्फ एक ही इंसान लिख सकता. बोले कौन? तो BR आंबेडकर. उनके ही नाम का सुझाव दिया था उन्होंने. शेवटी तोच कामी पडला आणि सर्व जबाबदारी बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आली होती आणि त्यांनी हे कार्य निसंशय समर्थपणे पूर्ण केले. यात मात्र तीळ मात्र शंका नाही. आणि त्यानंतर हे संविधान लिहिण्यात आलं आणि संविधान लिहिल्यानंतर अथोनात कठीण परिश्रमातून बाबासाहेबांनी निर्माण केलं. ज्यावेळी हे संविधान बाबासाहेब आंबेडकर या संविधानाचा मसुदा तयार करीत असताना आपले अमरावतीचे डॉक्टर पंजाबरावजी देशमुख ही वराड प्रांतामधून निवडून गेले होते संविधान सभेत. ती बॅरिस्टर होते बरं. हो, डॉक्टर पंजाबराव देशमुख हेही बॅरिस्टर होते. ही वराड प्रांतामधून निवडून गेले होते संविधान सभेवर आणि तरी आपापल्या देशाविषयी, आपापल्या जिल्ह्याविषयी, राज्याविषयी, आपल्या गावाविषयी, आपल्या वाड्यात कोणालाही एक आपुलकी असतो, आदर्श असतो. म्हणून डॉक्टर पंजाबरावजी देशमुख हे बाबासाहेब आंबेडकरांच्या निवासस्थानी गेले आणि म्हणाले, बाबासाहेब तुम्ही आमच्या ओबीसी साठी आरक्षण दिलं का नाही? त्यावेळेला बाबासाहेब म्हणाले, बरा प्रश्न विचारला पंजाबरावजी. या पहिले त्यांचा सन्मान काय, चहा पाणी काय झाले असेल ते बरा प्रश्न विचारला. बाबासाहेब म्हणाले, बसा, मी कोर्टात जायचा मी तयार होतो आहे. बाबासाहेब आंबेडकरांना त्यावेळी अर्धा तास लागायचा, तर 1 तास लावला बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि तो जो मसुदा टेबलवर ठेवलेला होता, रेकॉर्डिंग होऊन तो मसुदा हा 1 घंटा रेकॉर्डिंग करला. डॉक्टर पंजाबरावजी देशमुख यांना वाचणं सुरू केला. आनंदरावजी त्या मसुद्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी 340 आर्टिकल, 340वी कलम पहिलेच लिहून टाकली होती ओबीसी साठी. ओबीसीच्या लोकांना अधिकार हे पहिले बाबासाहेब आंबेडकर आर्टिकल 340वी कलम पहिले ओबीसीला लिहिली आणि दुसरी आर्टिकल 341वी कलम ही SC साठी लिहिली. आता कशी होय? पहिलं प्रेम कोणावर केलं? ओबीसीवर. पण ओबीसीचे लोक मानतात काय? बाबासाहेब म्हटलं त्याला जमत नाही, त्यांना अभ्यास नाही, ते अज्ञानी आहे. त्यांना तो अभ्यास नाही, ते अज्ञानी आहे. पण बाबासाहेबांना पहिली कलम त्यांच्यासाठी लिहिली, 340वी कलम लिहिली आणि 341वी कलम बाबासाहेबांनी SC साठी लिहिली. ज्यावेळेस त्यांना पहिले
वाचून पाहायला पुन्हा तपासला तो मसुदा आणि बाबासाहेब 1 तासाने हॉलमध्ये आले आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख हे ढसाढसा रडू लागले. म्हणे बाबासाहेब म्हणाले का पंजाबरावजी काय रडता तुम्ही? रेकॉर्डिंग करा. म्हणे धन्य हो म्हणे बाबासाहेब, मला असं वाटलं नव्हतं आणि त्याचसाठी मी आलो होतो. मला असं वाटलं नव्हतं हे तुम्ही 340 कलम तर पहिलेच आम्ही ओबीसीला आमच्या आरक्षण दिलं तुम्ही. धन्य. म्हणजेच बाबासाहेब एका समाजासाठी नाही केलं तर हे सर्व संपूर्ण समाजासाठी त्याने करून ठेवलेलं आहे. हा लोकांचा गैरसमज आहे. नाही, बाबासाहेबाचा कार्यक्रम म्हटला तर तो फक्त एससीचा. बाबासाहेबाचा कार्यक्रम म्हटला तो असे ना राष्ट्रीय लेवलचा, पण त्या लोकांची ओबीसीला घेणं देणं नाही. एसटी एनटी ओबीसी त्यांना त्यांचा समाज त्यांना वाटे यायचा कार्यक्रम, या समाजाचा कार्यक्रम म्हणजे त्याचा कार्यक्रम असं त्यांच्यामध्ये एक द्वैत भरलेला आहे. बस हल्ली आजही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले त्यांच्या ओबीसीचे आहेत, पुण्याची परंतु त्यांच्या ओबीसी समाजाचाही फोटो, त्यांच्याच महापुरुषाचा फोटो त्याच्या घरात नाही. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो कशावरून ते लावणार? ते तर बाबासाहेब आंबेडकर खूप दूरचे आहे. ज्या महापुरुषाच्या महात्मा ज्योतिरावचा फोटो त्यांच्या घरात फोटो नाही आणि तोच महात्मा ज्योतिरावचा फोटो माझ्या घरात आहे. मी तो बौद्ध आहे, माझ्या घरात आहे. असा फरक आहे. म्हणून हा जो संविधानाचा जो मसुदा होता त्यांनी वाचला आणि वाचल्यानंतर त्यांनी ढसाढसा रडू लागले ते. आणि त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाचा मसुदा तयार केला. किती वर्षे लागले बाबासाहेबांना? हा जर संविधान लिहित एखादा ओबीसी किंवा कोणत्याही देशाचा जर माणूस एखादा संविधान लिहिलं असतं, कारण ते आलेच होते संविधान लिहिण्यासाठी, त्याने तर लिहिलं असतं त्याला 10 वर्षे कमी पडले असते कदाचित. तर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान बिलकुल तथागत बुद्धाच्या सद्धम्माच्या निगडीतच बनवलेलं आहे. त्याच्या दिवस एक वरचाही नाही तर खालचाही नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी हे भारतीय संविधान सावंगाच्या कृष्णाजी महाराजांच्या वाणीनुसारच बनलं असं मी ठाम मत आहे माझं. कृष्णाजी महाराजांनी तेव्हाच सांगितलेलं आहे. 2 वर्षे 11 महिने 17 दिवस. आता बाबासाहेब आंबेडकर संविधान 2 वर्षे 11 महिने 17 दिवसात पूर्ण केलं. मग 17 दिवस असतील, 17 महिने असतील, 17 जे काही असेल, पण त्याचं कोणी तिथं लागते. हे कृष्णाजी महाराजांना पहिले सांगून ठेवलं आहे. 2 वर्षे 11 महिने 17 दिवसात बाबासाहेब आंबेडकरांनी हे जे संविधान लिहिलं आहे म्हणजे बुद्धाच्या पलीकडे गेले नाही. ते बुद्धाच्या बिलकुल सद्धम्माच्या बिलकुल तंतोतंती आहे आणि सावंगाच्या कृष्णाजी महाराजांच्या वाणीच्या तंतोतंती आहे. मग मला म्हणायचं आहे की हे जे संविधान आहे बाबासाहेब आंबेडकरांना 2 वर्षे 11 महिने 29 दिवस का नाही लागले, किंवा 2 वर्ष 11 महिने 25 दिवस का नाही लागले, की 2 वर्ष 11 महिने 27 दिवस किंवा 20 दिवस का नाही लागले? 17व्या ठिकाणीच काही समाप्त झालेला आहे. खूप मोठा फायदा आहे मित्र, पण आपण त्या गोष्टी कृष्णाजी महाराज समजून घेत नाही. कृष्णाजी महाराजांना पहिले सांगितलं आहे 17व्या दिवसाची उभी जीवन कळा, अनामिकाच्या घरी अवतार उभे देवराया. आता अवतार हा शब्द इथं अवतार कोणता? त्या वैदिक संस्कृतीच्या पुराणामध्ये जे अवतार आहे ते मान्य नाही. अवतार म्हणजे कृष्णाजी बुवाचं म्हणणं आहे की परिवर्तन केलेला मनुष्य होतो त्याचा अवतार. अनेक शब्द आहे. निष्कलंकी अवतार कलियुगी होणार, ही जिवंतपणीच आहे सर्व. जो मनुष्य आपल्या याच्यामध्ये जीवनामध्ये परिवर्तन करत हो त्याचा अवतार. आणि 2 वर्षे 11 महिने 17 दिवस व 17व्या दिवसाची उभी जीवन कळान अनामिकाच्या घरी अवतार उभे देवराय, असं कृष्णाजी बुवाचं एक चरण आहे. 4 12 मिळून 16वी हाती धरली, 17वीला जीवन कळा जो उभी राहिली. ही 17वी जीवन कळामध्ये हे भारतीय संविधान आहे. सामाजिक
आर्थिक शैक्षणिक न्याय. 12 रवी 16 कड्या. मी 17वीवर बोलवता, 17वीवरच बोलता की संविधानाच्या माध्यमातून बोलवता. 17वी म्हणजे काय इथून आपल्याला हिशोब लागते. 12 रवी 16 कड्या, 17वीचा आहे उजाला, यानं साधली जीवन करा, 17वी पुरा, याने योग आणले करा, योगी करा. आणि हे कृष्णाजी महाराज तोच म्हटलं का जसाच युग तसाच खेळ आहे होणार, याची याद ठेवदाकडे हो मोहर, असंच आहे होणार. आता 350-400 वर्ष झाले कृष्णाजी महाराजाला. हा जसाच युग तसाच खेळ म्हणजे हा या आधुनिक काळात खरा ठरलेला आहे. म्हणून जे बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलं आणि हे जे 17वी ज्याला म्हणतो आपण, धम्मामध्ये 6ला महत्व आहे. 6व्या ठिकाणी मनाचं अधिष्ठान आहे. त्याच्या पुढे जर आपण सरकलो तर 11व्याला मनाचं अधिष्ठान 11व्या ठिकाणी, 10 इंद्रिय 11 म्हणतो का नाही आपण, 11व्या ठिकाणी जर मनाचं अधिष्ठान आहे. त्याच्या समोर जर आपण फिल्टर करत गेलो, शुद्धीकरण करत गेलो तर 16व्या ठिकाणी मन येते, मनाचं अधिष्ठान. आणि मनात त्याच्या पलीकडे शोधत गेलो तर 17वीला तो परिपूर्ण झालेला मनुष्य, म्हणजेच बुद्धत्वाला प्राप्त झालेला मनुष्य, असा त्याचा अर्थ आहे. 17वीचा मग तो कठीण मार्ग आहे, तो एकदम कठीण मार्ग आहे. आणि म्हणून कृष्णाजी महाराज हे बोधिसत्व म्हणतो, पण बोधिसत्व म्हणजे जीवनाची 8वी अवस्था. आणि त्याच्या पलीकडे ही बाबासाहेब आंबेडकरांनी 2 पायऱ्या ओलांडलेल्या आहे. ही 10वी अवस्था आहे, ती 10वी अवस्था ओलांडलेली आहे. म्हणजेच तिथं ते बोधिसत्वाच्या पलीकडे बाबासाहेब पोहोचले आहे. त्याला आपण बुद्ध म्हणतो, म्हणजे मैत्री बुद्ध बाबासाहेब आंबेडकर आहेत. म्हणून त्यानं कोणाचाही द्वेष केला नाही, समान अधिकार. किती काही षड्यंत्र रचले असल, किती काही कोणी षड्यंत्र केले असल, किती काही कोणी काही केलं असल, पण बाबासाहेबांच्या ठिकाणी हा ज्ञानाचा सागर, सर्व समान अधिकार दिले बाबासाहेबांनी. एक सागर आहे, विद्येचे सागर आहे बाबासाहेब आंबेडकर. म्हणून बाबासाहेबांनी अथोनात प्रयत्नाने संविधान लिहिले. आणि संविधान लिहिल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान सभेमध्ये 8 महिन्यापर्यंत वाचन करण्यासाठी ठेवलं होतं. तर कोणाच्या मनात काही शंका कुशंका जर असेल तर त्यांनी त्याच्यासाठी 8 महिन्यापर्यंत हा मसुदा ठेवला होता संविधान सभेत. आणि 4 नोव्हेंबर 1948ला हा संविधानाचा मसुदा संविधान सभेत प्रस्तुत केल्यानंतर यावर संक्षिप्त चर्चा करण्यात आली होती. आणि संविधानाचे प्रथम वाचन म्हणून संबोधण्यात आले होते. आणि संविधानाच्या दुसऱ्या वाचनाकरिता 15 नोव्हेंबर 1948 रोजी प्रत्येक संविधानाच्या अनुच्छेदावर क्रमांकावर सविस्तर चर्चा झाली होती. आणि ही चर्चा 17 ऑक्टोबर 1949ला समाप्त झाली. त्यानंतर संविधानाच्या तिसऱ्या वाचनाकरिता 14 नोव्हेंबर 1949 रोजी ही चर्चा समाप्त झाली. आणि 26 नोव्हेंबर 1949ला हे सत्र संपले. आणि त्यानंतर हे संविधान स्वीकृत झाले असे घोषित करण्यात आले होते. आणि त्यानंतर संविधान सभेच्या अध्यक्षांनी, म्हणजे संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. या संविधान सभेच्या अध्यक्षांनी त्या संविधानात स्वाक्षरी केली.
आणि 26 जानेवारी 1949 ला हे संविधान या भारताला लागू झाले. आणि हे संविधान लागू झाले आपल्या या पृथ्वीग्रहावर अनेक देश आहेत. हे आपल्या देशाचं संविधान किती महान आहे की या संविधानाची बराबरी कोणताच देश करत नाही. आपण जर या संविधानावर प्रकाश टाकला, इतर देशाच्या संविधानावर जर आपण प्रकाश टाकतो म्हटलं तर अमेरिकेच्या, कॅनडाच्या संविधानात 146 अनुच्छेद आहेत, म्हणजे कलमा. अनुच्छेद म्हणजे कलमा. किती? 146 अनुच्छेद आहेत. तर तू गेलता नाही का तिकडे? मग बघ तिथं मी दोघांना 146 अनुच्छेद आहेत. त्यानंतर ऑस्ट्रेलिया या देशाच्या संविधानात 128 अनुच्छेद आहेत, म्हणजे 28 अनुच्छेद म्हणजे 28 कलमाचं संविधान आहे. त्यानंतर दक्षिण आफ्रिका तिकडून काय या देशाच्या संविधानात एक घंटा दोघांचा 153 अनुच्छेद आहेत, कलमा आहेत. चालू आहे ना? किती? 153. त्यानंतर आयर्लंड या संघ राज्याच्या संविधानात फक्त 63 कलमाचं संविधान आहे, अनुच्छेद आहे. फक्त 63 कलम त्याचा देश चालतो आहे. त्यानंतर संयुक्त राज्य संघ राज्याच्या या देशाच्या संविधानात हे उड्या नको. फक्त 28 कलमाचं संविधान आहे. त्या इथं पहा, संयुक्त राज्य. त्यानंतर सोव्हिएट या देशाच्या संविधानात 146 अनुच्छेद आहेत, कलमा आहे. त्यानंतर स्वित्झर्लंड या देशाच्या संघ राज्याच्या संविधानात झालं काय? 123 झाला अनुच्छेद आहेत, कलमा आहेत. आणि जर्मनी राईसच्या संविधानात 181 अनुच्छेद आहेत. अर्धा घंटा झाला द्यायचे. आणि जपानच्या संविधानात 103 अनुच्छेद आहेत. आता पहा, एवढे मी देशाचे संविधानाचे त्याच्या अनुच्छेद सांगितले, पण आपल्या या देशाचं संविधान हे 395 कलमाचं आहे. मोठे बोलून एक मला वाटतं आपले एक शब्द आहे की 95च्या साली लागते देह जीवाचे लग्न. मला तर वाटते हेच लग्न सर्वाला समान अधिकार, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक ज्या काही आहे त्या सर्वाला अधिकार हे संविधान देतो आहे. हे प्रकारचं असा एक सिद्धांत आहे हा. आणि हे संविधान, कारण का आपल्या या भारताचं संविधान, आपल्यामध्ये अनेक अनेक भाषा आहे, अनेक बोली भाषा आहे, अनेक संप्रदाय, अनेक पंथ, अनेक जाती, पण बाकीच्या इतर देशाच्या संविधानात जात पात नाही. म्हणून त्याचं कमीत कमी याच्यातच त्यांचा देश चालतो आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान मोठ्या अथोनात प्रयत्नाने त्यांनी निर्माण केलेलं आहे. हे आपण जाणून घेणे गरजेचं आहे मित्रांनो. तसेच ज्यावेळी 1 घंटा झाला. या देशाला हा देश ब्रिटिशांच्या हुकुमात होता, त्यावेळी हा देश स्वतंत्र झाला. आणि स्वतंत्र करण्यासाठी आपल्या भारतातून अनेक जिस दिन इस भारत में सविनय अवज्ञा आंदोलन चल रहा था, उसी दिन वायसराय ने कांग्रेस के अतिरिक्त अन्य दल नेताओं को लंदन में गोलमेज परिषद के लिए आमंत्रित किया था. वायसराय कौन होता? गवर्नर होता. ओके गूगल. त्यांनी हे व्यक्तिमत्व तिथं काय होतं तर त्या ठिकाणी आपल्या भारतातून 57 प्रतिनिधी गेले होते. 57 प्रतिनिधी ब्रिटिश भारताला लंडन मध्ये गेले होते आणि 16 राज्याचे पुन्हा लोक होते. त्यानंतर 13 प्रतिनिधी इंग्लंडचे होते
अनेक देशाचे लोक त्या ठिकाणी उपस्थित होते आणि उपस्थित त्याच्यामध्ये फक्त प्रथम गोलमेज परिषद का उद्घाटन पंचामजात आणि व्हाईसराय रमजे मॅक्रोनाल हे त्या ब्रिटिशांचे प्रधानमंत्री होते. तिथं काही असे प्रश्न निर्माण करण्यात आले होते की बाबासाहेब जे काही आपल्या भारतातून प्रतिनिधी गेले होते त्यांनी आपापल्या त्या ठिकाणी अपेक्षा मांडल्या होत्या. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना कमी वेळ मिळाला बोलण्यासाठी, तरी बाबासाहेब आपल्या अस्पृश्य समाजाचे नेता म्हणून गेले होते, प्रतिनिधी म्हणून गेले होते. बाबासाहेब म्हणतात, मैं जिन अछूतों के प्रतिनिधि की हैसियत से खड़ा हूं उनकी संख्या भारत की जनसंख्या का 5वां भाग है, अर्थात इंग्लैंड या फ्रांस की जनसंख्या के बराबर है. परंतु मेरे उन अछूत भाई की स्थिति गुलामों से भी बदतर है. 1 घंटा रिकॉर्डिंग पाहिजेच ना. गुलामों के मालिक हम तो छू जाते, परंतु हमें छूना भी पाप समझा जाता है. प्रश्न पहिला, 1 घंटा झाल्यावर थोडं डेमो करतो म्हणजे ओके करून. हम ब्रिटिश राज्य से पहले अस्पृश्यता के कारण हम भूमिक अवस्था में थे. क्या ब्रिटिश सरकार ने हमें वहां अधिकार दिलाया? नहीं. प्रश्न दूसरा, पहले हम गांव के कुएं से पानी भर नहीं सकते थे. क्या ब्रिटिश सरकार ने हमें वहां अधिकार दिलाया? नहीं. पहले हम मंदिर में प्रवेश नहीं कर सकते. क्या अब हम मंदिर में प्रवेश कर सकते थे? नहीं. पहले हम पुलिस दल में शामिल नहीं किया जाता था. क्या ब्रिटिश सरकार पुलिस दल में शामिल करती है? नहीं. पहले हम सैनिक सेवा नहीं कर सकते. क्या आज हमारे लिए सेना के दरवाजे खुले हैं? असे बाबासाहेब त्यांना प्रश्न करतात गोलमेज परिषदेला, संमेलनामध्ये. बाबासाहेब म्हणतात, इन प्रश्नों पे से किसी बात की किसी का भी उत्तर हमें नहीं दिया जा सकता, क्योंकि 150 वर्ष के ब्रिटिश राज में हमारी हालत जैसी थी वैसी रही है, और ऐसे सरकार से हमारा क्या भला होगा. आज अछूत भी मौजूदा राज्य के स्थान पर जनता के लिए राज्य चाहते हैं, और मजदूर और किसानों का शोषण करने वाली पूंजीपति और जमींदार की रक्षक सरकार हम नहीं चाहते. हमारे दुख हम स्वयं दूर करेंगे, और उसके लिए हमारे हाथों में राजनीतिक सत्ता चाहिए. पुन्हा बाबासाहेब ठणकावून सांगतात ब्रिटिशांना, मौजूदा हालात में ऐसा कोई विधान व्यवहारिक नहीं हो सकता, क्योंकि जो देश को बहुमतों को स्वीकार ना हो, और वो जमाना बीत गया जब आप फैसला करते थे और भारत मानता था, और वो जमाना अब कभी लौटेगा नहीं. ठणकावून बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं. किती या भारताचे किती लोक होते? 57 प्रति भारतातून गेले होते, 16 राज्याचे पुन्हा त्या संमेलनामध्ये होते, 13 प्रतिनिधी इंग्लंडचे होते, असे तर अनेकच होते. त्यावेळी त्या ब्रिटिश सरकारने बाबासाहेबांचं भाषण कमीत कमी 1.5 तास 1 तास चाललेलं होतं. फक्त त्यांना 15 मिनिटाची अवधी दिली होती बोलण्यासाठी. बाबासाहेब आंबेडकर ने अपने भाषण में कांग्रेस की पक्ष का समर्थन तो किया, परंतु उस नीच के भेदभाव से पूर्ण हिंदू समाज पद्धति का उल्लेख करके ऐसी अवस्था में विशिष्ट प्रकार की विधान की प्रति जरूरत की थी, जिससे कि भविष्य में प्रतिकूल परिस्थितियों में अछूत समाज उन्नति कर सके. अशा प्रकारे बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी आपले प्रस्ताव मांडले, आणि प्रस्ताव मांडल्यानंतर हे ब्रिटिशांनी शेवटी आपला निर्णय दिला की भारत में एक संघ शासन स्थापित किया जाए. ते ब्रिटिशांनी आपल्या या संविधानिक अधिकार दिले होते, परंतु त्या गांधीला खपलं नाही. ते त्यांनी पुन्हा बॅक्टमध्ये त्यांनी यरवदामध्ये उपोषण केले, 21 दिवसाचे उपोषण केले होते. कारण या अस्पृश्य समाजाला मतदारसंघ का दिला, परंतु ब्रिटिशांचे मतदारसंघ दिला होता, परंतु त्यांनी त्याच्यासाठी महात्मा गांधीने उपोषण केलेले होते. आणि अशा प्रकारे बाबासाहेब आंबेडकरांनी पहिले इंग्रजांना, म्हणून
जे बाबासाहेब आंबेडकरांचा जो इतिहास आहे तो इतिहास सावंगाच्या कृष्णाजी महाराजांना पहिले सांगून ठेवला की देहीचा शकून भडक नग्न जलजलाट होतील काम आणि थरथराटा पेतील भवन धनी आला आणि तो उरल्या देहीनं भेट देणं गेला. आज बाबासाहेबाचं व्यक्तिमत्व संपूर्ण ब्रिटिश त्याला घाबरत होतं. संपूर्ण एकटा माणूस महात्मा गांधीले गोळ्या खावा लागल्या. एक विचार करण्याची गोष्ट आहे. महात्मा गांधीले गोळ्या खावा लागल्या, इंदिरा गांधीले गोळ्या खावा लागल्या आणि राजीव गांधीले गोळ्या खावा लागल्या. बाबासाहेब आंबेडकरांचं कोणीही हलकं भारी करू शकलं नाही. कारण हा सावंगाच्या महाराजाचा तो शकून तो शब्द होता. उरल्या देईनं भेट देतो सर्वांना उरून पुरून उरला. ब्राह्मणाच्या बद्दल साहित्य लिहिले, वैदिक संस्कृती साहित्य, पण कोणीही त्यांचं काही करू शकले नाही. उरून पुरून उरला. म्हणून कृष्णाजी महाराजांना त्याच वेळेस थांबून ठेवलं होतं मित्रांनो. आणि त्यानंतर आता आपण थोडस राष्ट्रध्वजाकडे थोडस वळूया. जे आपले ध्वज समिती होती त्याच्यामध्ये 5 लोक होते नियुक्त करण्यात आले होते. ते 5 लोक या देशाचा राष्ट्रध्वज कोणालाही आपल्या सर्व देशाविषयी आपुलकी असतो, परंतु ते 5 लोकांची समिती होती. या समितीमध्ये 5 लोक अशा प्रमाणे होते. मौलाना अब्दुल कलाम आझाद 1, सरोजिनी नायडू 2, के.एम. मुन्शी 3, राजगोपालचार्य 4 आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 5. या ध्वज समिती बाबासाहेब आंबेडकर हे सदस्य होते. तर 1947 या स्वतंत्र भारताचं शासन चालविण्यासाठी राज्यघटना निर्मितीचं कार्य खूप जोरात सुरू होतं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या मसुदा समिती ध्वज समितीचे ते सदस्य होते. राज्यघटना निर्माण करतेवेळी की या भारताचा राष्ट्रध्वज कसा असला पाहिजे या संबंधाने या प्रश्नावर विचार करण्यात आला होता. आणि राज्यघटना समितीच्या अंतर्गत आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली एक ध्वज समिती गठीत करण्यात आली होती की या देशाचा राष्ट्रध्वज संविधान सभेने हे अधिकार आपल्या ध्वज समितीला दिलेले होते. तर याच्यामध्ये 5 लोक होते आणि 5 लोकांमध्ये या देशाचा राष्ट्रध्वज होण्यासाठी अनेक या भारतामध्ये चर्चा चालत होत्या की भारताचा राष्ट्रध्वज कसा झाला पाहिजे, कसा असला पाहिजे. तर ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रम व्हायचे, ज्या ज्या ठिकाणी संमेलन व्हायचे, कोणताही वक्ता हे आपल्या ध्वजासंबंधी आपले विचार मांडायचा. 5 मिनिटं 10 मिनिटं ध्वजाविषयी बोलायचा. तर हिंदू महासभेचे प्रवीण गटाचे नेते दामोदर उर्फ बाबाराव सावरकरांनी म्हटलं होतं की या देशाचा राष्ट्रध्वज स्वस्तिक चिन्हांकित झाला पाहिजे, स्वस्तिक चिन्हांकित भगवा झाला पाहिजे. आणि महात्मा गांधीने असा सावरकरांनी समितीला भूमिका मांडली होती. त्यानंतर महात्मा गांधीने म्हटले होते की तिरंगामध्ये चरखा असला पाहिजे, म्हणजे चरखा म्हणजे हा खादी उद्योग धंद्याचा मर्यादित, असा त्यांनी समितीला एक सुझाव दिलेला होता. त्यानंतर महाराष्ट्राचे मराठा मंदिराचे मराठा समाजाचे अध्यक्ष
अध्वयुगे गावंडे यांनी म्हटलं होतं गोल्डीचा की या देशाचा राष्ट्रध्वज भगवा झाला पाहिजे, पाहू दे. अशी त्यानं समितीला शिफारस केली होती. आणि मुंबईमध्ये काही संस्था होत्या, काही संघटना होत्या, तिथले कार्यकर्ते, तिथले नेते यांनी मध्यवर्ती सरकारने नियुक्त केल्याबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा त्यांनी आदर सत्कार केला होता आणि म्हणाले की या देशाचा राष्ट्रध्वज हा भगवा झाला पाहिजे. अशा प्रमाणे बाबासाहेबाला त्या लोकांनी विनंती केली होती. त्यानंतर 10 जून 1947 बाबासाहेब आंबेडकर मुंबईवरून तिल्लक दिल्लीला रवाना होत असताना तिल्लक नाही. ती दाखवत नाही. त्या मुंबईच्या दाखव दे. शांताक्रुज विमानतळावर हिंदू महासभेचे दाखव अनंतराव गद्रे, दाखव दे. राव बहादूर भोले आणि अध्वयुगे गावंडे आणि त्यांचे सहकारी त्या शांताक्रुज विमानतळावर आले आणि मध्यवर्ती सरकारने नियुक्त केल्याबद्दल बाबासाहेब आंबेडकर मोठ्या खुशीने स्वागत केलेले होते. म्हणाले आणि 2 झेंडे भगवे एवढाले 2 झेंडे तयार करून त्या लोकांनी त्या आकाराचे, त्या रंगाचे, भगवा रंग आणि त्या आकाराचे करून बाबासाहेबांना त्या विमानतळावर प्रेझेंट दिलेले, सप्रम भेट दिलेले होते. आणि म्हणाले की बाबासाहेब या देशाचा राष्ट्रध्वज याच आकाराचा आणि भगवा झाला पाहिजे. अशा प्रकारे त्या लोकांनी बाबासाहेबांना विनंती केली होती. त्यावेळी बाबासाहेब आंबेडकर त्यांना आश्वासन दिले होते. बाबासाहेब म्हणाले की महाराष्ट्राची जनता जर या प्रश्नाला घेऊन मला पूर्णपणे साथ देत आहे तर मी आपल्याला आश्वासन देऊ इच्छितो की राज्य घटना समितीच्या समक्ष या भगव्या झेंड्याची शिफारस निधानपणे करणार. अशा प्रकारे त्यांनी आश्वासन दिले ते बाबासाहेबांनी. आता आश्वासन दिले, त्यानंतर याची सभा सुरू झाली संविधान सभेमध्ये. आता संविधान सभेमध्ये चर्चा सुरू झाली तर ज्या लोकांनी अपेक्षा मांडल्या होत्या त्या लोकांनी बाबासाहेबांनी तिथं मांडल्या संविधान सभेमध्ये. आणि संविधान सभेमध्ये मांडल्यानंतर त्याच समितीच्या लोकांनी स्वीकार केले नाही. तिथं तो ब्राह्मणे होते, मुसलमाने होते, ओबीसी होते आणि त्याचा भगवा झेंडा इथला प्रिय आहे त्याची काही होत नाही. त्या प्रिय झेंड्यासाठी ते त्याच्या शेकडे होतात. आणि तिथं बाबासाहेबांनी विचार मांडले, प्रस्ताव मांडले, पण त्याच समितीच्या लोकांनी स्वीकार केले नाही. शेवटी बाबासाहेब आंबेडकरांनी प्रस्ताव मांडला. शेवटी अशोक चक्राला मान्यता मिळाली. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रस्ताव मांडला, भगवा झेंडा पाहिले, स्वस्तित्व चिन्ह झालं पाहिजे. पण स्वस्तित्व चिन्ह होय कुठचं हो, आजही आमच्या या कृष्णाजी महाराज विद्यापीठावर एक स्वस्तित्व चिन्ह दिसत आहे. आपल्या भारतामध्ये स्वस्तित्व चिन्ह ज्याला आपण त्याची पूजा करतो, त्याची हे करतो, ते करतो, हे स्वस्तित्व 2 प्रकारचं आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या. स्वस्तित्व चिन्ह हे 2 प्रकारचं आहे, एक उलट फिरणारं आणि एक सरळ फिरणारं. सरळ फिरणारं जे चिन्ह आहे स्वस्तित्व हे वैज्ञानिक आहे. ते भगवान बुद्धाच्या 32 लक्षणामध्ये त्यांच्या छातीवर ते चिन्ह आहे. हे अशा प्रकारचं हे 2 प्रकारचं चिन्ह आहे. आणि हे चिन्ह जे आहे उलट जे आहे हे उलट चिन्ह आहे. हे म्हणजे ही एक आपल्या देशातलं चिन्ह नाही स्वस्तित्व, हे चिन्ह आहे जर्मनी देशातलं. जर्मनी देशामध्ये नाझी हिटलर नावाचा तो व्यक्ती आहे. त्या नाझी पार्टीचं चिन्ह त्यांनी भारतात आणलं आणि भारतात आणून ते इथं म्हणजे प्रस्थापित केलं आणि त्याचीच लोक पूजा करतात उलट्या चिन्हाची. हे जे उलट चिन्ह आहे हे इकडे फिरणार आहे, उलटी दिशा दाखवणारा. म्हणजे जे सरळ जे चिन्ह आहे की ज्या पृथ्वीग्रहाला एक प्रदक्षिणा घालासाठी त्याला 365 दिवस लागतो, ते वैज्ञानिक कारण आहे. हे चिन्ह आहे सरळ, ते भगवान बुद्धाच्या छातीवर 32 लक्षणापैकी ते चिन्ह आहे. आज दिसून येते काही मोठ्यावर आपल्याला.
म्हणून हे ती लोक काही हे बयान नव्हते ना मंत्रिमंडळातले, ते तर विद्वान होते ना. पण बाबा ज्या ज्या लोकांनी स्वस्तिकची मांडणी केली होती, त्या सावरकरांनी मांडणी केली स्वस्तिकचं चिन्ह झालं पाहिजे, या देशाचा राष्ट्रध्वज झाला पाहिजे, तर त्यांनी का नाकारलं? त्यांना माहित आहे आपल्या देशातलं नाही आहे म्हणून ते नाकारलं. शेवटी बाबासाहेब आंबेडकरांनी तिथं आपला प्रस्ताव मांडला की अशोक चक्रांची धोत ज्याचा रंग निळा आहे तो भारताचा राष्ट्रध्वज झाला पाहिजे. शेवटचा प्रस्ताव बाबासाहेब समितीला मांडला आणि तिथून त्यांनी तो प्रस्ताव मांडला आणि त्याच्यामध्ये 24 आऱ्याचं महत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तिथं पूर्ण समितीला पटवून दिलं. 24 आऱ्याचं महत्व काय, की 24 आऱ्याचं महत्व काय, की 24 आरे म्हणजे आपल्या जीवनाचा मध्यम मार्ग. जन्माच्या नंतर आणि मृत्यूच्या अगोदर हा जो जीवनाचा मध्यम मार्ग आहे तो मध्यम मार्ग जीवनाचा सावंगाच्या कृष्णाजी महाराजांनी सांगितला का जीवनात मध्यम मार्ग म्हणजे हा मधातला काळ. प्रत्येक मनुष्याला अनुभव असतो. जसं कृष्णाजी महाराज म्हटलं की जित्या जन्मी 84 आहे, नेल्या मांग चुकवण काय आणि नामी राहे भजनी राहे चुकन चौर आहे अशी सांगी हा जीवनाचा. मग मेल्यावर काही नाही रे बाबा. हो इथंच तुम्ही 50 वर्षे जगता, 100 वर्षे जगता, 20 वर्षे जगता, याच्यातच तुम्ही खरी परिवर्तन करा. हा जीवनाचा मध्य मार्ग बुद्धाने सांगितला कृष्णाजी महाराज. तर दुःख मी काय सांगू माये विषय चैतन्य चांगले जगाच्या देखताचे म्हणजे जीवनाचा मध्य मार्ग. तर म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी या अशोक चक्राला जास्तीत जास्त स्पष्टपणे आणि मुद्देसूद तिथं विवेचन केले होते. म्हणून त्या समितीला पटले. रेकॉर्डिंग चालूच राहू दे. आणि पटल्यानंतर त्या समितीने कोण्याही समितीच्या सदस्यांनी धिक्कार केला नाही बाबासाहेबाचा. त्यांनी हे सर्व विचार मान्य केले, त्यांना ते पटलं. आणि म्हणून गांधीनं चरख्याचा जो प्रस्ताव मांडला होता तर तो न झाल्यामुळे गांधी थोडे नाराज झालेले होते चरखानं झाल्यामुळे. आणि त्यानंतर या ध्वजाचा आराखडा तयार करण्यात आला. हा एक मत राष्ट्रध्वज मत भिन्नता झाली आहे, कोणाचे विचार कसे कोणाचे विचार कसे. आणि हा स्वतंत्र राष्ट्रध्वज अशा प्रमाणे तयार करण्यात आला की याचा आराखडा तयार करण्यात आला की हा 9वा राष्ट्रध्वज आहे. किती पहिले नंबरचा आहे? 9व्या प्रकारचा. 9 याच्या पहिले 8 झाले ध्वज, हा 9वा होय भारताचा. म्हणून कृष्णाजी म्हणून एक शब्द म्हटलेला आहे, नवा योग नवा करीना. भैसाचा खेळ आणि तिरगुणाचा उडवून गुळा पायदा पुढे हा गुळा उडला. आता भारताचा राष्ट्रध्वज चालू झाला. हा चक्रांकित तिरंगा आहे. हा नवा युग नवा करीना. म्हणून हा आराखडा तयार करण्यात ध्वजाचा, तर याच्यामध्ये किती या ध्वजातील आराखडा असा तयार करण्यात आला की वरचा पट्टा भगवा अर्थाने केसरी रंगाचा, पांढरा शुभ्र रंगाचा राहील आणि हिरवा जो पट्टा आहे हे समान राहील. तिन्ही पट्टे समान राहतील. आणि अशोक पांढऱ्या पट्ट्याच्या मधोमध अशोककालीन सारनाथ स्तंभावर कोरलेले 24 आरे चक्र हे निळ्या रंगाने अंकित करण्यात येईल. आणि या ध्वजातील चक्राबद्दल व चिन्हाबद्दल डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी, आता हा राधाकृष्ण कोण होता? सर्वपल्ली डॉक्टर राधाकृष्णन कोण होता? हा उपराष्ट्रपती होता. त्यांनी आपले विचार व्यक्त केले होते. भगवा केसरी रंग हे त्यागाचे प्रतीक. हे आपल्या ध्वजावर सावंगाच्या कृष्णाजी माझ्या ध्वजावर हे प्रतीक म्हणजे त्यागाचं प्रतीक. लोक समजत नाही या गोष्टी. हे त्यागाचं प्रतीक. भगवा व केसरी हे त्यागाचं प्रतीक. पांढरा रंग आम्हाला सत्याच्या मार्गावर चालण्याची व शांतिमय जीवन जगण्याची, सत्य व अहिंसा याची तो आम्हाला प्रेरणा देतोय पांढरा रंग. आणि जो हिरवा रंग आहे जो या जमिनीकडे दिशा दाखवतो आहे
की भूमी आणि प्राणी मात्राचे जीवन निर्भर आहे. म्हणजे हे एकमेकावर सर्व अवलंबून आहे. हे पृथ्वी ग्रह जरी आहे तीन ही एकमेकावर अवलंबून आहे, म्हणून दिवस रात्र होते. मनुष्य एकमेकावर अवलंबून आहे. सर्व ज्या काही गोष्टी आहेत हे एकमेकावर अवलंबून, म्हणून भूमी आणि प्राणी मात्राचे जीवन निर्भर आहे. निर्भर म्हणजे अवलंबून राहणे. देश अन्नधान्याचे समृद्ध आणि या देशाचे वातावरण या निसर्गाला अनुप्राण राहील त्याची आम्हाला तो शिकवण देते. हिरवा रंग आणि पांढऱ्या पट्ट्याच्या मधोमध निळ्या रंगाचे अशोक चक्र 24 आरे युक्त ते धर्माच्या राज्याचे प्रतीक. की आमच्या शासन करणाऱ्या लोकांनी धर्म सत्य अर्थात नैतिकतेच्या सिद्धांताचे पालन केले पाहिजे याचे प्रतीक. तसेच 24 आरे देश सतत प्रगतिमान राहील. प्रगतिमान राहील याचे प्रतीक व जीवन जागृत आहे आणि या भारताला परिवर्तनशील ठेवावे हे चक्र समजल्या जाईल. आता या तीनही गोष्टी भारतीय संविधान आणि चक्रांकित तिरंगा आणि सत्यमेव जयते या तीनही हे रत्नातून तर या देशाला शासन करणाऱ्या लोकांना चालवायची भूकमारी येतच नाही. आणि म्हणून या ध्वजाला सर्वांनी टाळ्यांच्या गजरात सन्मान दिला आणि सन्मान देऊन त्यांनी या ध्वजाला याचा आराखडा तयार करून 20 जून 1947 ला संविधान सभेपुढे करण्यात पाठवण्यात आले. आता हे आराखडा तर तयार केला, पण खरा आहे का खोटा आहे? मेन समिती कोणती होती? संविधान समिती. आराखडा तयार करून संविधान सभेपुढे मान्यतेकरिता पाठवण्यात आला होता. आता त्यावेळेचे प्रधानमंत्री कोण होते? आपले पंडित जवाहरलाल नेहरू. त्यांनी पुन्हा याच्यावर विचार केला. तर पंडित जवाहरलाल नेहरू भाषण करतात या आराखड्यावर. पंडित जवाहरलाल म्हणतात पाणी दे दादा, बॉटल घे रे भाऊ. पंडित जवाहरलाल म्हणतात बाईस जुलाई 1947 को नेहरू ने संविधान सभा में निम्नलिखित प्रस्ताव पेश किया था. निश्चय हुआ कि भारत का राष्ट्रीय झंडा गहरे केसरिया से हरे रंग की समान अनुपात में बड़ी पट्टियों का तिरंगा होगा. श्वेत पट्टी के मध्य में समृद्धि नीले रंग में चक्र का प्रतिनिधित्व एक चक्र करेगा. चक्र की आकृति वही होगी जो सारनाथ में अशोक के शीर्ष स्तंभ पर बनी हुई है. चक्र का व्यास श्वेत पट्टी की चौड़ाई समान होगा. झंडे की लंबाई और चौड़ाई में अनुपात साधारण 3/2 का होगा. झंडा किती आहे तो? 3 फूट लांबीला आणि 2 फूट रुंदीला 3/2 का होगा. इस चक्र के संबंध में संविधान सभा में पंडित जवाहरलाल नेहरू ने कहा था, ये पहिया चक्र भारत की पुरानी संस्कृति की निशानी है. इस चक्र में बहुत की बातों की निशानी है जिनका भारत युग युग से प्रतिपादक चलते आ रहा है. इसे संविधान सभा ने पास करा दिया था कि झंडे के तीनों भी रंग किसी भी प्रकार की सांप्रदायिकता के सूचक नहीं है. ये बात संविधान सभा में स्पष्ट घोषित कर दी गई थी. केसरिया रंग ये उत्सव और त्याग का सूचक है. श्वेत यानी सफेद सत्य और शांति का सूचक है और हरा रंग तो श्रद्धा और वीरता का सूचक है. तो अशोक चक्र
अशोक चक्र भारत की पुरानी संस्कृति तथा ए शांतिपूर्वक परिवर्तन की गतिशीलता का प्रतीक है। इसी तरह भारत के स्थिति में मूल रूप से ये स्तंभ सम्राट अशोक द्वारा उस स्थान पर प्रतिष्ठित किया गया था कि जहां तथागत भगवान बुद्ध ने सर्वप्रथम अष्टांग मार्ग की दीक्षा दी थी, असं कोण म्हणते? पंडित जवाहर नेहरू सभेमध्ये. तर जिथं भगवान बुद्धांनी जीवनातलं पहिलं प्रवचन दिलं, जिथं सम्राट अशोक पहिलं प्रवचन आणि तिथं तो स्तंभ उभारलेला आहे, तो सारनाथचा स्तंभ. म्हणून म्हणतात पंडित जवाहर नेहरू, मूल रूप से यह स्तंभ सम्राट अशोक द्वारा उस स्थान पर प्रतिष्ठित किया गया था कि जहां तथागत भगवान बुद्ध ने सर्वप्रथम अष्टांग मार्ग की दीक्षा दी थी. उसमें 4 सिंह है, जो स्तंभ के शीर्ष में एक चौरस पट्टी है और आपस में एक दूसरे के तरफ पीठ के हुए स्थित है जाय और उनके बीच बीच में एक एक धम्म चक्र है. जसा आता तो स्तंभ आहे, पूर्व पश्चिम आणि उत्तर दक्षिण चारही दिशेनं तो स्तंभ जो आहे तो त्या स्तंभावर सम्राट अशोकाने पहिले 24 ताऱ्याचं चक्र काढलेलं आहे. त्याच्यानंतर एक घोडा काढलेला आहे पैतानीवरचं काम करून, तो पैशावर आहे आपल्या. त्याच्यानंतर एक धम्मचक्र आहे, त्याच्यानंतर एक हत्ती आहे, त्याच्यानंतर एक सिंहाची मूर्ती आहे, त्याच्यानंतर एक सांड आहे. सांड हे आपल्या पैशावर चिन्ह आहे, ते राष्ट्रीय चिन्ह आहे. आणि पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण या चारही दिशेनं ते चिन्ह कोरलेलं आहे. एक तर वरतोय नाही तर खाली नाही, मध्यभागी सम्राट पट्टा कोरलेला आहे त्या स्तंभाला, आणि ते चिन्ह या मंत्रिमंडळानं पास केलं सांगा. म्हणजे हे नतमस्तक होणं नाही का? दरबार भैसा होता होईल, खऱ्या खोटाचा न्याय आहे. आणि त्या स्तंभावर ज्याला आपण पैशाच्या नोटीवर आपल्याला 3 सिंह दिसतात, पण ते 4 आहेत. एकामेकाच्याकडे पाठ करून उभे आहेत म्हणून आपल्याला 3 दिसून येतात, पण 4 आहेत. आणि हे चिन्ह सावंगाच्या कृष्णाजी महाराजांना त्यावेळेला सांगितलेलं आहे. हत्ती घोडे दरबार, आता मी जे सांगितले चिन्ह, हे चिन्ह सावंगाच्या कृष्णाजी महाराजांना भाकीत केलेलं आहे. हत्ती घोडे दरबारन किसनजी आले देव आले सरदार. आता कसे हे चिन्ह पाहिजे होते ते तर अर्थानं आपल्या विद्यापीठावर हे चिन्ह, हे जे संस्कृती चिन्ह आहे, हे उलटे दिशे दाखवणे हे आपल्या देशाचं नाही, ते जर्मनी देशातलं आहे. नाझी हिटलर नावाच्या पार्टीचे चिन्ह आहे, त्याचाच वापर भारतात चालू आहे. परंतु एक जे संस्कृती चिन्ह आहे हे वैज्ञानिक कारणामधून निर्माण झालं. या पृथ्वी ग्रहाला 365 दिवस एक प्रदक्षिणा घालायला लागलो, तो दिवस म्हणजे आपला मांडवशीचा वैज्ञानिक दिवस आहे मित्रांनो. कारण कृष्णाजी मान गुढीपाडवा हा शब्द वापरला नाही कधी कुठे पहा तुम्ही. त्यानं मांडवच म्हटलं का मांडव असं भावेला अवतार गादी थापण, मुख्य बोलणं तेच होईल सत्य चालन सत्व गुण. त्याचा अर्थ समजला का आपल्याला? नाही समजला. गुढीपाडवा हा शब्द कृष्णाजी माझी वाणीतच नाही आहे. म्हणून हे जे चिन्ह आहे, हे जे आहे 365 दिवस या पृथ्वीग्रह फेरी होते, तो दिवस पूर्ण म्हणजे या पृथ्वीग्रह त्या दिवसाला पृथ्वीग्रह आणि सूर्यग्रह आणि चंद्रग्रह हे एका रेषेत येतात, म्हणून तो दुःखाचा दिवस आहे. या वातावरणामुळे वयोवृद्धी लोकांवर, वयोवृद्ध जे म्हातारे त्यांच्यावर परिणाम होतो किंवा लहान मुलं आहेत त्यांच्यावर परिणाम होतो. म्हणून दुःखाचा दिवस कृष्णाजी महाराजांनी मान्य केला आहे. या दिवसाला माझ्या बाळावर किंवा माझ्या सर्व जनतेवर हा दिवस कोणावर दुःख येऊ नये, म्हणून त्या दिवसाला आपण त्याला जय जयकार दुःखातून मुक्त होतो, कापुराची जोत जातो. हा त्याचा अर्थ आहे. म्हणजेच वैज्ञानिक कारण सावंगाच्या कृष्णाजी महाराजांनी सांगितलं. म्हणून हे संस्कृत चिन्ह हे आहे, पण ते नाही. आता इथं इतिहासाच्या माध्यमातून आता याच्यावर आपण जर पाहतो, वास्तविक पाहतो हे पाहिजे हत्ती घोडे दरबार, किसनजी आले धनी आले, हे आपण याच्यातून काही आपण आधार घेऊन जर केलं तर लोक आपल्याला मान्यता देईल. ज्याला इतिहास माहित आहे तो हेच म्हणणार हे कलंकित आहे. ज्याला अभ्यास आहे तो हेच म्हणणार, ज्याला माहित हा ते चांगलं आहे, स्वस्तिक आहे ना चांगला, पण कोण किती आहे स्वस्तिक हे कुठं माहित आहे?
हे नाही ना माहीत. म्हणून हे जे स्तंभावर जे आता हे चारी दिशेनं हा पट्टा कोरला आहे आणि त्या पट्ट्यामध्ये प्रत्येक ठिकाणी मधामधात ते अशोक 24 आऱ्याचं चक्र दिलेलं आहे आणि ते 24 आऱ्याचं चक्र आणि तिथे ते राष्ट्रीय चिन्ह आहे सत्यमेव. आता ज्याला आपण सत्यमेव जयते म्हणतो, आता सत्यमेव जयते म्हणतो, या सत्यमेव जयतेचा उगम कुठून झाला? सत्यमेव जयतेचा उगम झाला कुठून? त्या स्तंभावरूनच सम्राट अशोकाच्या सारनाथ मधून. तिथं त्या सम्राट अशोकाने लिपी भाषेमध्ये तिथं लिहिलं आहे मुंड कोपनिषद ही ब्राह्मी लिपी भाषा होती. त्यावेळेस हे 2-4 भाषा होत्या, संस्कृती, पाली आणि लिपी. तर त्या स्तंभावर मुंड कोपनिषद हे वाक्य कोरलं आहे. त्या मुंड कोपनिषदचा अर्थ आहे की सत्यमेव जयते आणि सत्यमेव जयतेचा अर्थ होते की सत्याचा विजय. मग ते तर कृष्णाजी भगवान सांगितलं हो तर सत्यवाणीचा विजय होईल नामाची गर्जना आणि ज्याच्या हृदय नाम तोच तोडून 84 यातना. सत्यवाणीचा विजय झाला नाही का? अजूनही आमचे होते भजनवाले म्हणतात कृष्णाजी भगवान भविष्यवादी सांगितली, 400 वर्षापासून सांगितली, 200 वर्षापासून सांगितली, असं होईल होईल. अरे का राजा कधी होईल? अरे झालं. राजनैतिकच्या माध्यमातून पहा कृष्णाजी महान म्हटलं पुरी पुण्य अशोक राजा तोईन इथं. हा शब्द का आपल्या खिशातला आहे का? नाही. पुरी पुण्य अशोक राजा तोईन इथं शिक्का सुदर्शन चक्र चमके शुभ शकुनाची मात. त्यावेळेस महाराजांनी सांगून ठेवलं ते सत्य झालं. ते कोणी माध्यमातून हो आणि बाबासाहेब कोण आहे? बाबासाहेबांच्या माध्यमातून झालं हे. मग कृष्णाजी भगवान तेव्हा म्हटलं तर ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र एकच वर्ण होतील बा म्हणून दुर्लय याच मार्गी मिळतं लोक येतील बा. आहे काय जातपात? आहे का? तुम्ही आता जातपात माना, हा तुमचा वैयक्तिक प्रश्न पण भारतीय संविधानातून समान अधिकार दिलेले आहे. मग कृष्णाजी भगवान तेव्हा सांगलं ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र एकच वर्ण होतील बा, संविधानात एकच आहे. मग आता हे झालं नाही का? मानता की नाही या गोष्टी? या गोष्टी घडलेल्या मायबाप हो. अजून आपण भ्रमात राहू नका. नसता कुठे राजनीती पुरी पुण्य अशोक राजा तोही इथं. आता किती याच्याबद्दल मी आताच तिथं विषय घेतलेला. किती लोकांची मानसिकता होती भगव्या झेंड्याविषयी. आणि कृष्णाजी महाराज काय म्हटलं? अखेर साल झाडा झुडा भगवा झेंडा म्हणून सारा खेळ हा अस्मानीचा. अखेर साल हा नवा युग नवा हा शेवटचा काळ होय. म्हणजे याच्या अगोदर 8 ध्वज झाले आहे. हा नवा युग नवा करणार. संविधान नवीन, राष्ट्रध्वज नवीन, राष्ट्रीय चिन्ह नवीन, सत्यमेव जयते. अजून काय पाहिजे ना आपल्याला? किती कृष्णाजी दिव्य दृष्टी आहे. जसं भगवान बुद्धाने शब्द दिला होता आनंदाला महापरिनिर्वाण सुरू होता 25,000 वर्षांनी बोधिसत्व जन्माला आले. कृष्णाजी महाराजांनी सांगितलं आले. अजून काय पाहिजे ना आपल्याला? आम्ही फक्त म्हणा असं होईल असं होईल असं होईल. याचा अर्थ मग याचा होईल म्हणता मग हजारो वर्ष लोटून जाते. मग कृष्णाच्या महाराजाच्या वाणीने काही ठरायला महिना हो. काही गोष्टी आपल्याला इतिहासाच्या माध्यमातून तपासून घ्यावं लागल. एका बाजूला बुद्धाचा इतिहास ठेवा, एका बाजूला वैदिक संस्कृती ठेवा, तिसऱ्या बाजूला चतुर्पती ठेवा आणि एका बाजूला जो काही आपले धर्म आहे आपल्या भारतामध्ये त्याचाही अभ्यास करा ना. नुसत्या चतुर्पतीचा अभ्यास करा कृष्णाजी हाती नाही लागत, त्याचा इतिहासही हाती नाही लागत. हा माझा अनुभव आहे. कृष्णाजी महाराजांनी अनेक धर्माचा अभ्यास केला. आता मी ती त्याच्यावर बोलत नाही. असा एकच धर्म त्यानं शिल्लक ठेवला याचा अभ्यास केला नाही म्हणून मी त्याच्यातलं एक सांगतो फक्त. इस्लाम धर्माचा अभ्यास केला कृष्णाजी महाराजांनी. इस्लाम धर्माचा आपले कलिचरणामध्ये प्रेरणा. ऐसा कोई एक भक्तराज मन में धीर धरे 1,80,000 भीतर को तो झुक पड़े उत्तर क्या फौजा दक्खन पर चढ़े दोनों तरफ से शस्त्र चले रावण का बेटा असं आहे ना. रावण का बेटा इन्हें पवार धरी अवतार धरे लभेदीची अर्ध सुनो को जमाव के आगे उभे असं काही चरण आहे ते. मग आता याचा 1,80,000 हा आकडा काय आहे बा? हे तर अजूनही कोणी आता उलगडा केला नाही. केला का? म्हणजे आमच्या सावंगाच्या कृष्णाजी महाराजांची हे दिव्य दृष्टी किती महान आहे हे आपल्या लक्षात. 1,80,000 हा आकडा इस्लाम धर्माच्या कुराणामध्ये आहे. त्यावेळेला होता. इस्लाम धर्माचे 1,80,000 म्हणजे हे
म्हणजे त्यांचे जे प्रचार करणारे जे लोक आहेत, ज्याला आपण ओली म्हणतो, जे बौद्ध धर्माचे जे भिक्षू आहे, हे आपले धम्मप्रचार करत असताना त्यांचे जे आपण भिक्षू म्हणतो, त्याप्रमाणे इस्लाम धर्माचे जे आपले प्रचारक होते त्यावेळेला 1,80,000 होते. म्हणून कृष्णाजी महाराज त्याचंही अध्ययन केलं आहे. म्हणून ती संख्या आपल्या या वाणीत आहे. म्हणून कृष्णाजी महाराजांना म्हटलं आहे, अखेर साल झाडा धुळा भगवा झेंडा मोळ सारा. तर हा कितीक लोकांनी भगव्या झेंड्याची शिफारस केली होती, पण का तिथं चक्रात की पुरी पुण्य अशोकराजा तोही नीट आला ना. पण अशा भ्रमात नाही राहिलो पाहिजे ना आपण विचारवंत लोक. मग मी आता अनेक लोकांसोबत चर्चा करतो, अनेक लोकांसोबत बोलतो, असं होईल मग सम्राट अशोक इथं येईल. अरे काय राजा, तो पण तर राहतही नाही ना, तू जास्तीत जास्त 50-100 वर्षात आयुष्य माणसाचं. तेवढं पाहण्यापेक्षा आपण या जीवनातच पाहिलं पाहिजे. तो झालेला काळ आपण तपासून पाहिला पाहिजे. कृष्णाजी महाराजांचा तो काळ झालेला, त्याचा आपण आजच्या दिवशी 15 ऑगस्टला आपण सन्मानही करतो आहे, नाही करत का? आजच आपण त्याचा ध्वजाला सन्मान केला. म्हणजे अशा प्रकारची जी विचारधारा आहे कृष्णाजी महाराजाची, अजूनही 4 दिवसाची अंदरच आहे, अजून हे गेली नाही. आज काही संत लोक आहे, संत जे साधू संन्यासी आहेत, त्यांची एवढी विचारधारा नाही, ती सावंगाच्या कृष्णाजी महाराजाची आहे. एवढी ताकद कोणातच नाही आहे. भगवान बुद्धानं सांगितलेला सिद्धांत तो आज खरा झालेला आहे, आणि कृष्णाजी महाराजांनी सांगितलेला सिद्धांत त्याचे बोल खरे ठरलेला आहे. हे आपण या गोष्टी नामातल्या लक्षात घेतल्या पाहिजेत. म्हणून कृष्णाजी महाराजांना एक सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक आणि न्याय त्यांनी म्हटलं आहे की खंडोखंडीचे राज्य भांडतीन आपल्या राज्याला, भांडतीन आपल्या विरुद्धाला, आणि ग्रंथासारखे जपतप धरले आता पुसावं कोणाला. आता या चरणाचाच आपण विचार केला तर 4,000 वर्षापूर्वी की 3,000 वर्षाची काय अवस्था होती, या 1947च्या पुढे काय अवस्था होती त्यावेळेला. इथं ब्राह्मणाने निर्माण केलेली ही विचारधारा होती. त्याच्यामध्ये 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण त्यांनी विचारधारा त्यांच्या हा जो देश चालत होता त्याच्यावर फक्त वेदावर चालत होता, त्यांच्या शास्त्रावर हा देश चालत होता, मनुस्मृतीवर हा देश चालत होता. आता मनुस्मृतीचे कायदे काय होते तर त्याच्यामध्ये एखाद्या महिलेची समजा एखादा नवरा मरण पावला, पती मरण, त्याला सती देण्याचा अधिकार त्या मनुस्मृती कायद्याने दिला होता. एखाद्या महिलेचे एखादा पती जर मरण पावला, एखादा पुरुष जर त्याचा पती मरण पावला, तर त्या स्त्रियांना दुसरं लग्न करण्याचा अधिकार नव्हता. ही अवस्था मनुस्मृतीची होती. पण या संविधानानं प्रत्येक मनुष्याला, प्रत्येक स्त्रीला समान अधिकार दिलेले आहे, आणि कृष्णाजी महाराजांना समानच अधिकार दिले आहे. कारण कृष्णाजी महाराजांना असे अधिकार दिले, पण आता त्या आपल्या त्याच्यावर हे नाही करतायत. कारण स्त्री पुरुषाचा एक भाव म्हटलेला आहे की मनुष्य स्त्रीशिवाय माणसाची अरज लागत नाही, या तो गोष्टी मान्य कराव्या लागतात. आणि ज्या माणसाने त्या आईच्या पोटातून जन्म घेतला, कृष्णाजी महाराजांना पोटी जन्म घेतला, आणि खरंच तो आपल्या माईचा विरोध करू शकेल का? नाही हो. स्त्री दूर राहिली पाहिजे. मला तर नाही वाटत बा स्त्रियाला कृष्णाजी महाराज वंचित ठेवलं असं. इथं समान अधिकार कृष्णाजी महाराजांनी दिले आहे. तर स्त्री पुरुषाची अरज लागत नाही. स्त्री पुरुषाचा एक भाव पाहिजे, तरच तुम्हाला तो पावनही होते. एकट्याची अरज लागत नाही. अशा माध्यमातून असं जे संविधान आहे, समता, स्वातंत्र्य आणि बंधुता, न्याय, हे संविधान आहे. आणि त्याच प्रकारे सावंगाच्या कृष्णाजी महाराजांची विचारधारा आहे, याच्यात तीळ मात्र शंका नाही. परंतु आपण या गोष्टी लक्षात घेत नाही, समजून घेत नाही, म्हणून थोडं आपल्याला होतं एक हे वाटते. मलाही काही जास्त समजत नाही. हे नखा एवढं मला कळत आहे, आणि तेच नखा एवढं जेवढं आपलं समजतं तेवढं आपण सांगा, असं मला एक वाटते. कोणापाशी किती असं सांगितलं पाहिजे. 2 लोकाले, 4 लोकाले, 5 लोकाले, 10 लोकांना सांगितलं, पोटात नाही ठेवायला, सांगितलं. जे काही आपल्या परी समजते ते सांगितलं पाहिजे. बुद्धाला ज्ञान प्राप्त झालं ते फक्त 5च लोकांना सांगितलं होतं. कृष्णाजी महाराजांना त्याचाही एक तो संघच होता कृष्णाजी महाराजांचा हो त्यावेळेला. त्याचा अवधूताची संगत घडली धनी आला माझा, असा एक त्याचा संघच होता. साताचा संगडा संगती खेळे हा एक संघ होता. त्याने एक मोहीम उभी केली होती कृष्णाजी महाराज. एक शब्द आपल्याच्यात काय म्हणते, एक मोहीम करगा उभी, असा काही शब्द आहे तो. मोहीम म्हणजे काय होते, आंदोलन. हे चळवळ होती कृष्णाजी महाराजांची.
चळवळ असून त्यांनी 45 वर्षापर्यंत जगाला उपदेश देत राहिले, ते एका ठिकाणी थांबलेच नाही. परंतु त्यावेळेला काही लोकांना ऐकले आणि काही लोकांना नाही ऐकले, हा फरक. आणि शेवटच्या ह्याच्यात त्यांनी आपलं एक अधिष्ठान निर्माण केलं, त्यातच आपण सावंग पद. कृष्णाजी बाबाचं खरं सांगतो अजूनही समजलं नाही हो, नाही. कृष्णाजी महाराजाचं खरं सावंग हे 18 खुमाच्या पलीकडलं आहे. ज्याला मंगानी बोललो आपण 17वीची जीवन कळा जोत, ही 17वी म्हणजेच एक चतुर्पती आहे. चतुर्पतीचं अधिष्ठान हे 17वीच्या ठिकाणी आहे. 17वीची ही जीवन कळा आहे. म्हणून हे 17वीचे जे शब्द आहे हे म्हणजे 17, 18 खुमा, ज्याला 18 खुम म्हणतो किंवा 17 खुम म्हणतो, 18 खुम किंवा 17 खुम हेच कृष्णाजी महाराज. म्हणजे कृष्णाजी महाराजांना एक अनंत योगावर वस्ती केलेली आहे. अनंत योग, अनंत म्हणजे ज्या माणसाला बुद्धत्व प्राप्त झालं, जो मनुष्य चतुर्पतीला प्राप्त झाला, ते अंतराळ ब्रह्मांडाच्या पलीकडलं त्याचं ज्ञान, असा अर्थ आहे. अंतराळ ब्रह्मांडाच्या पलीकडलं ज्ञान, तर त्याला योगायोगाचं असं होईल, असं होईल, असं झाल्याशिवाय राहतच नाही. म्हणून त्याने असे शब्द वापरले महाराजांनी. आणि म्हणून आपण या मागच्या वर्षीपासून आपला जो हा बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क तथा राष्ट्रीय कृष्णाजी महाराज अवधूत चतुर्पती सत्यशोधक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आपण मागच्या वर्षीला हा कार्यक्रम घेतला होता. आणि या वर्षीला आपण कार्यक्रम घेतला. आणि असेच कार्यक्रम आपण राबवत राहिलो पाहिजे, घेत राहिलो पाहिजे. परंतु थोडीशी मला एक नाराजी वाटते या ठिकाणी. इथली जी तरुण पिढी आहे, तरुण पिढीने समोर यायला पाहिजे. हे कार्यक्रम आपल्या हातात घ्यायला पाहिजे. हे कार्यक्रम तुम्ही पुढे असले, तुमच्या मागं आम्ही राहतो. एवढं मोठं आपलं या महाराष्ट्रात, या विदर्भातील हे काही कृष्णाजी महाराज महान एक त्यांचं स्थान आहे. त्यांची आपण विचारधारा प्रत्येक मनुष्यापर्यंत, प्रत्येक स्त्रीपर्यंत, गावागावापर्यंत नेण्याचं काम आपलं या राष्ट्रीय कृष्णाजी महाराज अवधूत चतुर्पती सत्यशोधक संघाच्या माध्यमातून नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मी चंद्रपूरला राहतो, माझ्यासोबत काही चर्चा होतात. मी प्रत्येक समाजासोबत चर्चा करत असतो. मी सावंग सांगतो, त्याला का मी सावंग कोणतं काय कुठं आहे का, पण मी माझ्या कृष्णाजी महाराजांची विचारधारा सांगतो की माझा कृष्णाजी महाराज हे साहेब, विज्ञान आणि वैज्ञानिक आणि संविधान याच्यात फरक दाखवा. मी त्याला पटवून देतो माझ्या परीनं. नाही हो म्हणजे हे तर खरंच आहे म्हणजे हे सावंग आहे कुठं हे तर सांगा. सावंग आहे म्हणतो चला एकच माझ्यासोबत. म्हणून सावंग समजणं फार कठीण आहे मित्रांनो. कृष्णाजी महाराज का हे शब्द वापरले असन हो? पहा या सावंग्याचे सुख, जन्म मरणाचे हट्टी दुःख. सावंग महाराजाचं नगर, चरण चारिया बोलणं खरं. सांगतो सावंग्याची वाणी, सावंग्याची वाणी त्यानं सांगितली. मग सावंग कोणतं? हे 18 खुमाच्या पलीकडलं. तुम्ही जर 18 खुमाच्या त्या चतुर्पतीत प्राप्त व्हाल तर तुम्ही या जीवनातून, या दुःखातून, या जन्ममानीच्या फेऱ्यातून तुम्ही मुक्त झाल्याशिवाय राहणारच नाही. म्हणून त्यानं सावंग शब्द पहा या सावंग्याचे. सावंग म्हणजे 6 इंद्रियाचं सावंग आहे आणि 6 पासूनच हा कार आहे. जो मनुष्य 6 इंद्रियावर जर समजा त्या दुःखात जर विजय मिळतो समजा तो 18 खोपर्यंत पोहोचतो. धीरे 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 पण त्याचा कालावधी लागतो. असं हे सावंग आहे, कठीण आहे. काटे बोटे पहाड ओलांडून तिथं वस्तीकरण. ज्या ठिकाणी मनुष्य चतुर्पतीला प्राप्त होईल तर त्या ठिकाणी माणसाला भंग नाही. तो तिथं त्यांचं करोडा वर्ष तो आयुष्य असं कृष्णाजी महाराजांनी सांगितलेलं आपल्या. त्याला करोडा वर्ष कशाला म्हणतात? करोडा वर्ष याला म्हणते जो मनुष्य या जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त झाला त्याचं करोडा वर्ष आयुष्य. आता करोडा वर्ष माणसाला 100 वर्षाचं आयुष्य नाही, याला करोड वर्ष नाही म्हटलं जात. जो मनुष्य दुःखातून मुक्त होईल त्याला करोड आयुष्य कृष्णाजी महाराज म्हटलं आहे. आवाज कमी कर.
म्हणून आपलं सावंग समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून सावंग्या ज्या ज्या लोकांनी ज्या ज्या महापुरुषांनी सावंग्यापर्यंत पोहोचले ते चतुर्पर्यंत पोहोचले आणि त्या चतुर्पती नामापर्यंत त्यांच्या विचारापर्यंत जाऊन ते मुक्त झाले. म्हणून कृष्णाजी महाराजांना सावंग हा शब्द वापरला माहितीप्रमाणे. आता तुमचं सावंग माहिती नाही. कमी करणं म्हणून अशी विचारधारा या सावंगाच्या कृष्णाजी महाराजांच्या नावावर याला जोड कुठंच नाही आहे. बस 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 याचा जोड कुठंच नाही आहे. जसं कृष्णाजी महाराजांना आपल्याला जसे शास्त्राने आपल्याला वेदाने जसं आपल्याला 4 युग दाखवले, शास्त्राने आपले 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण जे आपल्याला दाखवले आहे. 4 वेद म्हणजे जसा ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद. तसे 6 शास्त्र सांगितले. न्यायशास्त्र, सोनिकशास्त्र, शास्त्र, मीमांसाशास्त्र, योगशास्त्र आणि वेदांतशास्त्र हे वैदिक संस्कृती ब्राह्मणाने लिहिलेले आहे. आणि त्याच्यात 18 पुराणे सांगितले आहे. मत्स्य पुराण, भगवान पुराण, भविष्य पुराण, भागवत पुराण, ब्रह्मांड पुराण, गरुड पुराण, लिंग पुराण, महापुराण, वामन पुराण, कुर्म पुराण, स्कंद पुराण, नारद पुराण, वराह पुराण, ब्रह्म वेदांतिक पुराण, ब्रह्म पुराण, वाल्मिक पुराण असे 18 पुराण अजूनही आहे. याच्यात काही तथ्य नाही. प्रत्येक शास्त्राचा, प्रत्येक वेदाचा, प्रत्येक पुराणाचा कृष्णाजी महाराजांना अभ्यास केलेला आहे. पण त्याच्यातही कृष्णाजी मला तथ्य वाटलं नाही. म्हणून त्याची चतुर्पती ही वेगळी आहे. समजा आपल्या मध्ये गेलो चतुर्पती नाम निराळ निघालं नाम. परंतु आपल्या या नामामध्ये असा होत आहे की कृष्णाजी महाराज हे आहे पण त्याच्या वाणीतच हे भेसळ करत आहे. हे तिकडलं सांगतात, तिकडलं काय सांगतात, इकडलं सांगा सत्य काय आहे. म्हणून आवाज कमी कर अजून. जसे कृष्णाजी महाराजांना शास्त्रानं आपल्याला कमी 4 युग दाखवलेले आहे. मी थोडा वेगळ्या दिशेने जातो. आता तो आपला विषय नाही आहे. आपला संविधानाचा विषय आहे. जसे कृष्णाजी महाराजांना आपल्याला 4 युग सांगितलेले आहे. शास्त्रानं सांगितलेले आहे. कलियुग, त्रेतायुग, कृतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. सौदेव भाडळीने हे 4 सांगितलेले आहे. शास्त्राने 4 सांगितलेले आहे. आणि कृष्णाजी महाराजांनी याच्यावर चिकित्सा त्याने अभ्यास केला. हे 4 युग कसे आहे असले पाहिजे. मग कृष्णाजी महाराज याने जे सांगितले जसं त्रेतायुगाची मर्यादा होती. त्रेतायुगाची मर्यादा होती 17,28,000 खतम झाली. त्याच्यानं कृतायुग आलं. कृतायुगाची मर्यादा आहे 12,96,000 ही मर्यादा खतम झाली. त्याच्यानंतर आलं द्वापारयुग. द्वापारयुगाची मर्यादा आहे 8,64,000 ही मर्यादा खतम झाली. त्याच्यानंतर कलियुगाची मर्यादा दाखवताना 4,32,000. आता ह्या 4 लक्ष यायचे शास्त्र एक पहा. याची सहदेव भाडळी तर हेच आहे. आणि कृष्णाजी महाराजांनी याचा चिकित्सा अभ्यास केला. हे कसं आहे बाबा व्यवसाय कसं आहे व्यवसाय असं म्हणजे कसं तर कृष्णाजी महाराज याने टिक मार केले. कृष्णाजी 4,32,000 रेकॉर्डिंग होऊन सांगतो कलीचे निर्वाण पूर्ण दाखवतो. गौ आता हत्या, बाळ हत्या, पकड मग स्त्री थोडंसं. हत्या, खुर्ची आणतो, खुर्ची आणतो. लवाडी, इथं खुर्ची आणतो. गुप्तगिरी, या पापात 2 लक्ष गेले तुमचे. म्हणजे तुम्ही दुष्टाच्या मुळे देव कैला असा दुष्ट मोळा बाला कोणी येऊन ना भूमीवरी चुकवातो. काय करू राहिली? म्हणजे हे जे 4 योग आहे 4 योग म्हणजे हे जे आहे हे तुमची याच्यात 2 लक्ष गेले तुमचे. सर्व जीवन तुमचं वाया गेलं. 1 लक्ष राजघरी दिले. ते राजकारण्याशी पाप करू लागले. बस 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 3 लक्ष सहज गेले. आता यायचा जर इतिहास आपण मांडतो म्हटलं तर हा इतिहास खूप लंबालाचा काळ. पडीन का आर्यांची घे पकड. प्राचीन शासन प्रणाली काय होती आणि आर्य ब्राह्मणाची शासन प्रणाली काय होती याच्यात बोला गेलो 1 तास लागेल. म्हणून हे जे आहे 1 लक्ष इथं बस इथं. ब्राह्मणाशी दिले. इथून घे, इथून. ती ब्राह्मण जपतप ध्यान विसरून रेकॉर्डिंग गेले. आलं पाहिजे हा. 32 सहस्र 3 चंद्र सूर्य दान केले. मग आता जेवढे 4 या सांगितले ते तर पूर्ण गेले. मग आता 19.5 हिस्से पाप आणि अर्धा हिस्सा राहिलं पुण्य. कलीला लागा नाही चातुरा बेरीज पाय. मग कृष्णाजी महाराज हे बेरीज केली. काय चाल केले हे सगळे याच्यातच गेले. पाप कर्मातच गेले. अकुशल कर्मात गेले आहे. आपण काही नाही करू शकलो.
हे जे 4 युगाची गरीब कृष्णाजी बुवानं कशी केली आहे, या कलियुगामध्ये सतयुग होणार. आणि हे खरं खोटं जरा नाही, म्हणजे तुम्ही 100 वर्ष जगता का 70 वर्ष जगता, याच्यातून परिवर्तन करा ना. तुम्हाला कृष्णाजी या निसर्गाने तुम्हाला मन दिलं आहे, बुद्धी दिली आहे, काया दिली आहे, वाचा दिली आहे. जे कोणीच प्राण्याला निसर्गाने दिलं आहे ते मानवाला फक्त दिली आहे, काया वाचा मन बुद्धी. याने माध्यमातून आपण केलं पाहिजे. पण आपापल्या परीनं कसं का आपल्याला कोणता या धर्माकडे होतो, त्या धर्माकडे होतो, त्याच्यामुळं जिथं अमृत आपल्याला जे तिथं खराब चतुर्पुजा पाझर तो भेटत नाही, जिथं अमृताचा धरा आहे तो आपल्याला दिसत नाही, म्हणून तिकडे काही नाही. मा बापा ही तर आहे, इथं जर तुम्ही कराल तर तुम्ही आजही संस्कारिक जीवन घडू शकता, आजही तुम्ही परमसुखाला प्राप्त होऊ शकता, अमृत पदाला प्राप्त होऊ शकता. असं कृष्णाजी महाराज आपल्या सांगून ठेवलं आहे. तर तुझ्या घरी हिऱ्याची खाणं, या हिऱ्याची पारख नाही केली कोणा आहे सर्व, पण ते आपल्याला माहीत नाही. म्हणून अशा प्रकारे हे जे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे संविधान दिलं आहे हे मौलिक आहे. एक मूल्य एक अधिकार. याआधी जो अधिकार होता मनुस्मृतीच्या माध्यमातून, जो अधिकार होता तो आपल्या काही कामाचा नव्हता. त्यावेळेस ज्या माणसाच्या घरी प्रॉपर्टी असेल, ज्या माणसाच्या घरी इस्टेट असेल, त्यांनाच मतदान करण्याचा अधिकार होता. तो त्या गव्हर्नमेंटला कर देत होता, इन्कम टॅक्स देत होता, त्यालाच मतदान करण्याचा अधिकार होता. पण बाबासाहेब आंबेडकरांनी हा अधिकार आपल्याला संविधानिक अधिकार, एक मत एक मूल्य अधिकार, एक सर्वांचे समान अधिकार, झोपडीत राहणाराही तोच अधिकार, तो महालात राहणाराही तोच अधिकार, आणि रोडनं जाणारा फिरता तोच अधिकार दिला आहे. कधी बाबासाहेब आंबेडकर द्वेष केला नाही. ज्यावेळी बाबासाहेब आंबेडकर त्या ब्रिटिश सरकारचे जे 1942ला प्रथम त्या ब्रिटिश सरकारने, मध्यवर्ती सरकारने त्याला मजूर मंत्री बनवले होते, आणि सर्व 2-4 याचे अधिकार बाबासाहेबांकडे होते. आरोग्य विभाग होता, पाटबंधारे विभाग होता, अनेक असे 2-4 विभाग बाबासाहेबांना सोपवले होते. त्यावेळेस जे बाबासाहेबांना संधी मिळाली होती त्या संधीचा फायदा बाबासाहेबांनी घेतला होता. आरोग्याचा विभाग होता, मोफत उपचार होत होता. पाटबंधारे विभाग ठिकठिकाणी बाबासाहेबांनी तलाव बांधले होते, त्या माध्यमातून शेतीवाड्यामध्ये काही आपलं लागवड केल्या जात होती, भरपूर आपलं पाणी मुबलक मिळत होतं. त्यांनी ते कार्य पूर्ण केलं होतं बाबासाहेब आंबेडकरांनी. असे त्यांच्याकडे जसजशी संधी भेटत गेली तसतशी संध्या देत गेले बाबासाहेब आंबेडकर. परंतु हे संविधान जे बाबासाहेबांनी, याच्या सर्वांना समान अधिकार आहे. तसेच आता या 1 वर्षापूर्वी या सरकारने आपला एक CAA, NPR आणि NPR हा जो कायदा आणला होता, CAA चा काय अर्थ आहे हो? 370वी कलम. काय अधिकार आहे आता? ह्या कायद्याचा अधिकार असा होता, आता तुमच्या घरी प्रत्येक घरोघरी कर्मचारी येणार, प्रत्येक कर्मचारी येणार आणि तो तुम्हाला विचारणार, ज्याला आपण नागरिक तत्व म्हणतो. भाग 3 मध्ये हक्क दिले आहे. तुमच्या घरी एक कर्मचारी येणार, तो तुम्हाला विचारणार की तुमच्या आज्याचं कास्ट सर्टिफिकेट दाखवा, तर तुमच्या आजीचा जन्म कुठे झाला आहे का आपल्याकडे? नाही आहे. मग आता तुम्ही जर म्हणाल आमच्याकडे तर नाही हो, एवढ्या वर्षाचा किंवा 100 वर्षाचा का 50 वर्षाचा होता, आमच्याकडे नाही आहे. मग तुम्ही जर तुमच्या तुमचा आजा कुठं जन्मला, तुमची आजी कुठं जन्मली, हे पूर्ण क्लिअर डॉक्युमेंट्स आपल्याला त्याचं दाखवा. म्हणजे सरकार, आजचं सरकार आहे का आपल्याकडे? नाही आहे. मग ज्यावेळेस तो कर्मचारी तुम्हाला विचारल की आपल्याकडे ते साईट नाही आहे, ते नाही आहे, मग तुमच्या नावाच्या खाली डी लागल्या जाईल. तहसीलमध्ये काय लागेल? डी लागल्या जाईल. जे तुम्ही वोटिंग करता, जो या संविधानाने तुम्हाला संविधानिक अधिकार दिलेला आहे, तो अधिकार कसा हिसकायचा, आता या सरकारने ते कायदे करत आहे कायदे. पण ते लोकांच्या लक्षात नाही होऊन झालं. यांची तपासणी फक्त वामन मेश्राम बामशेपचे यायचं आंदोलन सुरू आहे. त्यांना खरं माहिती आहे की ब्राह्मणवाद, सवर्ण ब्राह्मणाचा एक इतिहास काय आहे. आता पहा, हे सवर्ण ब्राह्मण युरोपियन आपल्या भारतात आले 3% लोक 4000 वर्षापूर्वी, विदेशी आहेत. आणि या देशाचे मूलनिवासी आपण बहुजन आहोत. आपण या देशाचे मूल्य, पण यायचं षडयंत्र असं चालत आहे तर आम्ही मूलनिवासी आहोत
आणि तुम्ही विदेशी, अशा याचे मग कायदे बनवत आहेत ते सरकार, हे सरकार. म्हणजे याचा अर्थ असा की तुमच्या घरी एक कर्मचारी येईल, तो तुम्हाला विचारेल की तुमच्या आजीचा जन्म कुठं झाला, कोण्या तारखेला झाला, कोण्या गावात झाला, हे जर तुमच्या पाशी नाही तर तुमच्या नावाच्या खाली तहसीलमध्ये डी लागल्या जाईल आणि तुमच्या वोटिंग लिस्टमधून ते नाव कटल्या जाईल. तुमचा अधिकार कुठं राहिला? हिसकला तुमचा अधिकार, जो बाबासाहेबांनी अधिकार हिसकला ना. नावच नाही तुम्ही वोटिंग कशी करू शका ना? नाही अटून. आणि त्यानंतर जे तुमच्या प्रॉपर्टी आहे, शेती असेल 10 एकर, 2 एकर, 15 एकर जमीन असेल, त्याच्यावर तुमचा अधिकार राहणार नाही. हे लक्षात घ्या. तुमचं बँक बॅलन्स जर बँकमध्ये असेल त्याच्यावर तुमचा अधिकार राहिला नाही. तुमच्यामध्ये घरादाराचे काही विदेशामध्ये किंवा आपल्या भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये जे फ्लॅट असतील त्याच्यावर तुमचा अधिकार राहणार नाही. हे आहे नागरिक तत्व 370 कलम. बिलकुल तुम्हाला मोकळे करत आहे. बिलकुल अशा प्रकारे हे सरकार जे करत आहे हे त्याचे हे आहे. म्हणून आपण काय केलं पाहिजे, आपण याविषयी आपण सतर्क राहिलं पाहिजे. आणि सतर्कता राहिल्या मागून आता मी या ठिकाणी बोलत आहे, मला हे संविधानाने अधिकार दिलेल्या बोलण्याचे. आर्टिकल 19 मध्ये हे संविधानाने मला इथं बोलण्याचे अधिकार बोलत आहोत. आर्टिकल 15 मध्ये, आर्टिकल 16 मध्ये समान अधिकार दिलेले आहे. आर्टिकल 21 मध्ये हे शिक्षणाचे अधिकार दिले आहे की 6 वर्षापासून ते 14 वर्षापर्यंत अनुसरल्या खेरीज आणि त्याचे खेरीज म्हणजे स्वातंत्र्याचे म्हणजे कधीही त्यांच्या शिक्षणापासून वंचित केल्या जाणार नाही. हे आर्टिकल 21 मध्ये. आता 21 कलम कुठं आहे संविधानात, पण त्याची अंमलबजावणी कुठं आहे? आता शाळा काल सर्व बंदच आहे. आता पुढं काय होईल माहित नाही. राहिली गोष्ट ब्राह्मणवाद्याचे लोक विदेशात येऊन त्याच्या मुलाबाळाला शिकवतील आणि आपण बहुजनाचे लोक शिकू शकू का? नाही. हे सर्व षड्यंत्राचा मित्र, हे खरा दिमाग लढवला. प्राचीन काळामध्ये खेत अवस्था होती पण ते धार्मिक वृत्तीच्या माध्यमातून होती. म्हणून आजही आपल्याला हे संविधानिक अधिकार आहे, हे आपल्याला संविधानाने दिलेले आहे. म्हणून आपण याचा विचार केला पाहिजे. म्हणून आपण जो आजचा हा कार्यक्रम या बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क तथा राष्ट्रीय कृष्णाजी महाराज अवधूत सत्य शोधक संघाच्या वतीने आणि गावकरी मंडळीच्या वतीने आपण घेतला आहे. आणि दरवर्षीच आपण हा कार्यक्रम आयोजित करत जाऊ. एवढंच खरी की या जे तरुण मुलीने पुढे यावं आणि हा कार्यक्रम हातात घ्यावं आणि त्याच्या पाठीमागे आम्ही सहकार्य करायला तयार आहोत. म्हणून आजच्या या प्रजासत्ताक दिनानिमित्त शेवटी मी जाता जाता सर्वांना या गणराज्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि माझे 2 शब्द आपण शांतपणे ऐकले आणि शांततेचा मला प्रतिसाद मिळाला, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. आणि माझे 2 शब्द बोलून मी इथंच माझ्या या शब्दाचा वाढवा करतो. जय भीम, जय अवधूत, जय मूलनिवासी, जय संविधान, जय भारत.